तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर सुंदर ते ध्यान उभे विटेवारी करकटावरी ठेवोनिया तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रावणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान कामणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडी रे पाहिन श्रीमुख पाहिन श्रीमुख आवडी रे पाहिन श्रीमुख आवडीने आवडी रे तुळशी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान तुळशी हार कासे पितांबर तुझी हार गळा पितांबर विठोबा रखुमाई गोपाल कुमाई विठोबा रखुमाई गोपाल कुमाई विठोबा रखुमाई गोपाल कुमाई हरे विठोबा रखुमाई गोपाल कुमाई विठोबा रखुमाई गोपाल कुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा गोपाल कुमाई सर्वांनी टाळी वाजून भजन करा विठोबा रखुमाई गोपाल हरे कुमाई विठोबा रखुमाई गोपाल कुमाई विठोबा रखुमाई गोपाल कुमाई विठोबा रखुमाई गोपाल कुमाई विठोबा रखुमाई विठोबाल कुमाई विठोबा रखुमाई विठोबाल कुमाई विठोबा रखुमाई गोपाल जय जय कुमाई विठोबा रखुमाई जय विठोबाल कुमाई विठोबा रखुमाई जय जय राम आस्ते कदम
जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम. चला रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा बहुताश प्रताची जोडे म्हणून विठ्ठल आवडे हा विठ्ठल बलवा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बलवा बलवा माधव बलवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम मागणी ते एक तुझ प्रती आहे मागणे तुझ प्रती आहे एक तुझ प्रती आहे मागणे एक तुझ प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा देश तरी पाहे पांडुरंगा देश तरी पाहे पांडुरंगा मागणी ते एक तुझ प्रती आहे मागणे एक तुझ प्रती आहे मागणी ते एक तुझ प्रती आहे मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा
देशील तरी पाहे पांडुरंग देशील तरी पाहे पांडुरंग या संतासी निरवी हेची मज देई 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 अनेक तुझे काही न मागो तुझ आणि तुझे काही न मागो तुझ आणि तुझे काही न मागो तुझ का म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई का म्हणे आता उदार तू होई तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची या मज ठेवी पायी संताची या मज ठेवी पायी संताची या संतासी निरवी हेची मज देई या संतासी निर्वेद मज देई या संतासी निरवी हेची मज देई या या संतासी निर्वेद मज देई अनेक तुझे काही न मागो तुझ आणि तुझे काही न मागू देवा आणि तुझे काही न मागू तुझ रब्बा रखुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार खुमाई विठोबार कुमाई विठोबार हरे हरे विठोबार खुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार विठोबार खुमाई विठोबार खुमाई शुद्धीकरण संस्कार शिबिर रिहे चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह याची आजची जागराची कीर्तन रूपी सेवा परमादरणीय संतोष महाराज पायगुडे यांच्या या कीर्तनाची प्रथम चाल म्हणण्यासाठी आदरणीय ज्ञानेश्वरजी महाराज बंडेवाड गुरुजी आपणास विनंती त्यांना साथ संगत करतील आदरणीय बागलानी महाराज विनंती रे समोर या थाप द्या मागणे ते एक तुझ प्रति आहे मागणे ते एक तुझ प्रति आहे मगने ते का तुझ प्रति आहे मगने ते का तुझ प्रति आहे देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पांडुरंगा या संताशी रवी हेची मज दे या संताशी रवी हेची मज दे देशील तरी पाहे पांडुरंगा देशील तरी पाहे पांडुरंगा या संतासी रवी हेची मज दे या संतासी रवी हेची मज दे अनेक तुझे काही न मागो तुझा
तुझे काही न मागो तुझा न मागो तुझा आ हा आणि का तुझे काही न मागो तुझा आणि का तुझे काही आणि तुझे काही न मागो तुझा आ काही न मागो तुझा आणि का तुझे काही न मागो तुझा संताशी जय मदे या संताशी जय मदे विठ्ठल 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 पूजनीय संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची या ठिकाणाहून विशेष उपस्थित राहिलेले आदरणीय पुरुषोत्तम दादा महाराज पाटील यांचा सन्मान वेदांत साधना वारकरी गुरुकुलाच्या वतीने होत आहे. दादांना विनंती, आपला सन्मान होत आहे. हा सन्मान देण्यासाठी पिंपरी चिंचवड वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय विजवान्ना जगताप विनंती राहील. पूजनीय शास्त्रीजी आदरणीय संजय बापू बालोडकर विनंती राहील, आपण हा सन्मान देण्यासाठी व्यासपीठावर ताबडतोब यायचा आहे. विक्रम बापू काळे वेदांताचार्य ज्येष्ठ कीर्तनकार, पूजनीय भाऊ तात्याबा महाराज बोरकर या मंडळींच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे. दादांचा सन्मान आणि दादांची उपस्थिती या ठिकाणी म्हणजे प्रत्यक्ष ज्ञानोबरायांचे आशीर्वाद घेऊन दादा या ठिकाणी वेदांत साधना वारकरी गुरुकुलासाठी आलेले आहेत. आदरणीय रवीजी घाटे विनंती राहील, आपणही या ठिकाणी यायचं आहे. आदरणीय रवीजी घाटे टाळ्यांच्या जोरदार गजरामध्ये आपण हा सन्मान संपन्न करत आहेत. छान भजनाच्या नादामध्ये सुंदरपणे हा सन्मान होत आहे. विठ्ठला विठ्ठल रवीजी घाटे, विठ्ठल विठ्ठल प्रकाश तात्या बालवडकर, विठ्ठल प्रकाश तात्या बालवडकर,
लवकर या. या संतांची निरवी हेची मज देई अनेक तुझे काही न मागो तूच. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, मज ठेवी पायी संतांची आंग. या संतासी निरवी हेची मज देई अनेक तुझे काही न मागो तूज. मृदंगाचे माईक शार्प करा, त्यांना ऐकू नको. याला मीडियम ऐकू ठेवा, जास्त पांगला नाही पाहिजे, शिट्टी नाही मारली पाहिजे. बघा तोपर्यंत ऍडजस्ट करा. ऐकू येते ना? हरिओम. श्री संतांची ये माथा चरणावरी, श्री संतांची ये माथा चरणावरी, माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत, हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, विश्रांती पावलो सांभाळा, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, पावलो सांभाळा उत्तरे. वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, प्रेम सुख. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संताची निरवी हेची मज देई अनेक तुझे काही न मागू तूज. तुकोबराय देवाकडे मागणं करताय. ठीक आहे, आपण शिबिराला धरून सप्ताह संपन्न करत असतो म्हणून मागणी पर प्रकरणातला अभंग असावा म्हणून मांडला समोर. मग महाराज काय मागतात? काय नाही देवा, बघा तुम्हाला देता आलं तर. जगाच्या मालकाला आव्हान करतायत तुकोबराय, जो जग चालवतो त्याला काय देता येणार नाही का? बघा देवा, तुम्हाला देता आलं तर द्या. मागून मागून काय मागितलं? कुठल्याही प्रकारची लौकिकातली संपत्ती तुकोबराय मागत नाही. अलौकिक अशी संपत्तीची मागणी तुकोबरायची. या संतांची निरवी, हा जो संत समागम आहे, भजन करणारी माणसं आहेत, वारकरी मंडळी आहेत, जे महात्मे, जे साधू आहेत, यांचा समागम या ठिकाणी त्यांच्या संतीची अपेक्षा तुकोबराय करतात. त्या संतांच्या सेवेमध्ये मला त्या ठिकाणी रमवान होता आलं पाहिजे, त्यांची सेवा करता आली पाहिजे. या संतांची निरवी हेची मज दे, हेच द्या. सगळीकडे बसता येतं पण कीर्तनामध्ये बसणं खूप अवघड आहे, त्याला पुण्य असावं लागतं. कोटी जन्माची पुण्य संपत्ती नाद भागवत. जरी गाठी असेल आयती तरीच जोडे माझ्या संतांची संगती, सत्संगे भक्ती उल्हासे. आपण सगळेजण इथं बसलो, का बसलो? आपल्याकडे श्रीमंती आहे म्हणून बसलो का पुण्य आहे म्हणून बसलो? साधी गोष्ट आहे. श्रीमंती आहे म्हणून आम्ही इथं नाही बसलो, आमच्या जवळ कोटी जन्माचं पुण्य होतं म्हणून आम्ही इथं बसलो. म्हणून आम्हाला काय पाहिजे? महाराजांचं मागणं नाही, बस संत समागमाची अपेक्षा आहे. आणि तो संत समागम त्या ठिकाणी देवा तुम्ही आम्हाला द्यावा. तुम्हाला द्यावा वाटलं तर द्या, कारण देवा तुमच्याकडे का मागतो त्याचं कारण तुम्ही उदाराचे राणे आहात. ऐसिया कृपेची भाकी तो करुणा, आहेस तू राणा उदारांचा. परमात्मा हा उदारांचा राणा आहे. मला अपेक्षित असा आवाज नाही, जरा थोडा गोंधळ होतोय, थोडा कमी करा. ऐसिया कृपेची भाकी तो करुणा, आहेस तू राणा उदारांचा. देवाला तुकोबराय म्हणतात, तू देवा उदाराचा राणा आहेस. मग तुम्हाला काय देता आलं तर द्या, संत समागम द्या. तुका म्हणे आता उदार तू होई, थोडा जर उदार झाला, मज ठेवी पायी संताची या. उदार होऊन संतांच्या पायाजवळ ठेवा. या संताशी निर्वी हेची मज देई आणि तुझे काही न मागो तू. चिठ्ठी थांबत नाही हो, गोंधळ बघा ना होते.
एको कमी करा थोडा, मृदंगाला शार्प करा, फक्त आवाज वाढवा थोडा. हरिओम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज या ठिकाणी वेदांत साधना वारकरी गुरुकुल आपलं रिहे बोरकर माळा 25 एप्रिल 2026 आपल्या या शिबिराचं उद्घाटन झालं आणि उद्या सांगता होणारे काल्याच्या कीर्तनाने गुरुवर्य हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांचे गुरुवर्य आणि या गुरुकुलाचे सर्व आदरणीय निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनानं या शिबिराची सांगता या वर्षीची होईल. 14 वर्ष होत आहेत यावर्षी. पाहता पाहता या ठिकाणी इतका चांगला काळ या बोरकर मळ्यांनी पाहिला, या शिबिराने पाहिला, आपण सर्वांनी पाहिला. एक तप पूर्ण होऊन दुसऱ्या तपाकडे आपण त्या ठिकाणी वाटचाल करतोय. भरभरून प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत असतो, मिळत असतो. आणि म्हणून गुरुकुलाच्या वतीनं तुम्हा सर्वांच्या वतीनं आजच्या दिवशीची सेवा मला दिली. सेवेसाठी सगळ्यांच्या पाठातला हा अभंग गाथा उघडून कुणीच पाठ केला नाही माझ्या सकट. हा अभंग गाथा उघडून कुणी पाठ केला नाही. कधी पाठ झाला? माणसं कशाला जरी नसली तरी आरतीला असतात आणि आरतीला आलं की हा अभंग आपल्याला कानावरती पडतो. हा कानपाठ अभंग आहे. कानावरती पडून पडून पाठ झालेला अभंग, त्याला कानपाठ अभंग असं म्हणायचं. असा तुकाराम महाराजांचा 3 चरणाचा अभंग आहे. बरं, 3 चरणाचा अभंग का घेतला? 2 चरणवाल्याला पाठ करायला सोपा जातो म्हणून घेतला. दुसरं काय, आपण सगळी 2 चरणाची माणसं आहेत ना, आणि म्हणून इतका सोपा अभंग आज घेतलेला आहे. असो, सेवेला प्रारंभ करत असताना इथं शिबिराच्या आजच्या दिवशी जे दिवसभराचे उपक्रम होते ते संपन्न झाले. मगाशी जो अद्भुत सोहळा झाला तो सोहळा मात्र त्या ठिकाणी ज्यांनी या डोळ्यांनी पाहिला त्या सोहळ्याचं जर त्यांना सांगितलं की तुम्ही थोडं त्याच्याबद्दल 5 मिनिटं लिहा, 10 मिनिटं लिहा, तर एक माणूस या ठिकाणी असं लिहिल की त्याच्या जीवनामध्ये त्याला असा चांगला विषय कधीच लिहायला मिळाला नसेल. इतकं सुंदर लिहिल त्या विषयावरती. इतका अद्भुत सोहळा या ठिकाणी आता 1 तासापूर्वी आपण सगळ्यांनी पाहिला. 1 तासभर तो सोहळा चालला होता. त्या सोहळ्याचं नाव आहे मातृपितृ पूजन सोहळा. महाराष्ट्रभर शिबिरं होतात, महाराष्ट्रभर शिबिराच्या सांगताही होतात, पण आगळा वेगळा उपक्रम आहे की ज्या आपल्या वेदांत साधना वारकरी गुरुकुलामध्ये असा उपक्रम होतो की जिथं मातृपितृ पूजन होतं, जे कुठंच होत नाही ते इथं होतं. हे विशेष आहे या शिबिरात, बाकी दुसरं काय नाही. हे विशेष काही विशेष असतं आणि याचं विशेष असं आहे, हे संस्कार शिबिर आहे. त्याला नावच दिले धी शुद्धीकरण संस्कार शिबिर. बरं, या निमित्तानं सगळे मान्यवर उपस्थित होते. मगाशी पालक आणि बालक सगळे उपस्थित होते. सगळे अधिकार संपन्न टाळकरी, सगळे गायक, वारकरी, मृदंग वादक सगळ्यांची प्रार्थनीय उपस्थिती आहे. विशेष करून आज आपण त्या ठिकाणी मान्यवरांच्या सगळ्यांच्या नामाचा उल्लेख माझ्याकडनं होणार आहे, शक्य असेल तसं. पण तरी देखील आपल्याकडं या ठिकाणी प्रमुख पाहुणे रोज येत होते. 25 तारखेपासून आज रोज प्रमुख पाहुणे कुणी ना कुणीतरी महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आले, विचारवंत आले, विद्वान आले, शिक्षक आले, सगळे आले. आणि आज मात्र त्या ठिकाणी ज्ञानोबारायांचा निरोप घेऊन या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे उपासक पाईक, आम्ही सर्व त्यांना आमचे मोठे बंधू म्हणतो, आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातले क्रांतिकारक व्यक्तिमत्व आहे पुरुषोत्तम दादा पाटील. त्यांच्या नावात दादा आहे, मग दादा सारखं त्यांनी वागलं पाहिजे ना. ते मागं सरत नाहीत. एखादी गोष्ट हातामध्ये घेतली तर ते मागं सरत नाहीत. वारकरी संप्रदायाने दादांना मोठी ओळख करून दिली. एक मोठी दिव्य गुरुपरंपरा आहे त्यांची. अशी गुरुपरंपरा त्या ठिकाणी आळंदीमध्ये ज्या काही गुरुपरंपरा सांगितल्या जातात त्याच्यामध्ये अमृतनाथ स्वामींची असणारी दिव्य असणारी गुरुपरंपरा, की ज्या घराण्याने अनेक पिढ्या सेवेमध्ये आहेत. आदरणीय आमच्या दादांचे आजोबा, त्यांचे वडील, आता दादांचे चिरंजीव, या एवढ्या सगळ्या पिढ्या गुरुपरंपरेमध्ये त्या ठिकाणी काम करतात. कारण त्यांना माहिती आहे गुरूंचं महत्त्व काय असतं. गुरु माता गुरु पिता, 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 गुरु माता गुरु पिता,
माता पिता गुरु आमची कुल देवता, गुरु आमची कुल देवता, गुरु आमची कुल देवता, थोर पडता साकडे थोर पडता साकडे थोर पडता साकडे थोर पडता साकडे गुरु आमची कुलदेवता, गुरु आमची कुलदेवता, गुरु आमची कुलदेवता, थोर पडता साकडे थोर पडता साकडे थोर पडता साकडे थोर पडता साकडे गुरु रक्षी मागे पुढे, गुरु रक्षी मागे पुढे, गुरु रक्षी मागे पुढे, थोर पडता साकडे थोर पडता साकडे. गुरुनाम घेता मुखे, गली काळ पाहू न शके, त्यांची सेवा करिता हरिके पाया मोक्ष सुख लागती. गुरूंच्या सेवेने आपल्या पायाला मोक्ष सुख लागतात. कलिकाळाची ताकद नाही आपल्याकडे पाहण्याची, म्हणून एक दिव्य गुरु परंपरा आळंदीतली की जी अमृतनाथ स्वामी महाराजांची. दादांनी मला यावर्षी स्वामी महाराजांच्या गावाला पाठवलं होतं. म्हणलं बरं आहे, कुणीतरी आपल्याला संताच्या गावाला पाठवतोय. संतोषला संताच्या गावाला पाठवलं महाराज. नको त्या गावाला पाठवण्यापेक्षा दादांनी त्या गावाला पाठव. आमचे गणेशजी जगणारे आहेत, आलेत ना, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने तिथे गेल्यानंतर स्वागत वगैरे केलं. दादांचं विशेषत्वानं महत्त्व आपल्या पुणे परिसरात, कोकण परिसरामध्ये गुरुपरंपरेच्या संबंधानं आज वेदांत साधना वारकरी गुरुकुल जे आहे, आमचे आदरणीय निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री एका दिव्य गुरुपरंपरेतले. आळंदीमध्ये कुंभार गुरुजींची असणारी ही गुरुपरंपरा खूप मोठी मानली जाते, सांगितली जाते. वेदांत शिकवणारी एकमेव आळंदीतली असणारी ही परंपरा आहे. आणि त्या परंपरेमध्ये आमचे शास्त्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य पंडितजी भाऊ क्षीरसागर असतील. लक्षात त्यांचे चिरंजीव सारंगदादा इथं रोज सेवेसाठी शिकवायला होते विद्यार्थ्यांना. आज आमचे शिवाजी महाराज बिराज दादा या शिबिराचं विशेष सांगतो तुम्हाला. वर्षभरात मुलं शाळा शिकतात आणि सुट्टी पडली की आळंदीला बऱ्याच वेळा शिबिराला मुलं अनेक ठिकाणावरनं येत असतात, जात असतात. पण यावेळेस इथं असं झालं, आळंदीत वास्तव्याला असणारे सगळे आमचे शिक्षक वर्ग म्हणा, गायनचारण मंडळी म्हणा, वाजवणारी मंडळी म्हणा, त्यांची मुलं वेदांत व साधना वारकरी गुरुकुलामध्ये आली. हे विशेष आहे या शिबिरात. आणि दुसरा एक गोष्ट दादा, आम्हाला आनंद असा आहे, तुम्ही इथपर्यंत आले, आज तुमच्या रूपानं ज्ञानोबराज इथपर्यंत आले, ही आमची भावना आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं 2 मिनिटं फक्त बसा. तुम्हाला कामाचा व्याप आहे, सगळं आम्हाला कळतंय. आळंदीच्या ज्ञानोबरायांच्या मंदिर समितीवरती, संस्थांवरती दादा विश्वस्त म्हणून येत तिथं. आणि आम्हाला इतकं बरं वाटतं की आमचा कुणीतरी मोठा भाऊ, मोठा दादा त्या ठिकाणी, म्हणून आम्ही तुमच्यावर खूप विश्वास ठेवू नये. विश्वस्तांची असणारी. आणि दादांची दुसरी एक ओळख सांगतो. अनेक लोकांनी टीका केल्या तिथे. दादांना कोण ओळखत नाही असं नाही, महाराष्ट्र नाही अख्खा देश ओळखतो. कारण बिग बॉस माहिती आहे ना तुम्हाला. कुणाला बिग बॉस माहिती नाही त्यांनी हात वर करा. माहिती नाही त्यांनी, बरं ज्यांना माहिती आहे त्यांनी हात वर करा बरं. म्हणजे ज्यांना बिग बॉस माहिती आहे त्यांना सगळ्यांना दादा माहिती आहेत. कारण बिग बॉसमध्ये वारकरी संप्रदायातलं हे एक व्यक्तिमत्व जाऊन आलं. लोकांनी टीका केल्या पण त्यांनी त्या ठिकाणी थांबले नाहीत. वारकरी संप्रदाय सुद्धा बिग बॉस पेक्षा मोठा आहे हे दाखवायला तिथं गेले होते. असं सांगायचे आम्हाला. आमचा संप्रदाय त्याच्याही पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, तुम्ही बिग बॉस असाल पण आम्ही दादा आहोत. दादाची व्याख्या सांगतो एका वाक्यात. भागवतांनी सांगितली दादाची व्याख्या. तेवढी सांगितलं की मग तुम्हाला मग परवानगी, आज्ञा आहे काय, रजा आहे. आम्ही आज्ञा देणारे नाही, तुम्ही आम्हाला आज्ञा द्यायची. विश्वस्तांनी तुमची आज्ञा म्हणजे ज्ञानोबारांची आज्ञा आहे असा विचार येतो. असो, इथं आमचं वेदांत साधना वारकरी गुरुकुल होतंय. मग अशी मला वाटतं आमचे काळे महाराज, आदरणीय गुरुवर्य किंवा गुरुबंधू शेखरजी महाराज जांभूळकर बोलत होते.
तर सांगितलं की बाबा आपण एका कुटुंबातली सगळी मंडळी आहेत आणि कुटुंब आलं की मग कुठंतरी घर येतं आणि घर आलं की मग ते पहिलं बांधावं लागतं. म्हणून गेल्या वर्षीच चांगला संकल्प केला की बाबा अशी इमारत इथं उभी राहील की या वर्षी या ठिकाणी शिबिर 14 वर्ष झालं बालकांचं शिबिर होतंय. पण दिवाळीमध्ये असा विचार झालाय की बालकांचं न घेता पालकांचं शिबिर घ्यायचं. त्याचं कारण असं आहे, बालक कुठेही राहू शकतात हो, पालकांनी काय करायचं. बालक कुठेही राहतात पण पालकांनी काय करायचं. जर पालक एकत्र आले किंवा पालकांचं शिबिर जर घेतलं तर त्यांची राहण्याची उत्तम व्यवस्था व्हावी आणि त्या पुढचा एक दूरदृष्टिकोन ठेवून या ठिकाणी ही इमारत बांधण्याचं ठरलंय आणि सगळ्यांचं सहकार्य त्याला मिळणार आहे. पण पायगुड्यांची पायापासून सुरुवात असावी म्हणून तुम्ही जे मागाल ते आमच्याकडून मिळेल, नाही का. हे सांगायचं तात्पर्य हे की सगळ्यांच्या साक्षीने की बाबा मी त्यांची परवानगी घेत नाही, पण शेखर महाराजांचे आणि आमच्या दोघांचे 1-1 लाख रुपये अण्णांचे आणि बापूचे डिक्लेअर नाही करणार. इथं अण्णा बसलेले आहेत आणि संजय बापू बसले, त्यांचे डिक्लेअर नाही करणार. ते आणि शास्त्री बघून घेतील पुढं काय. आपल्याला पायाला दगड टाकून आम्ही पुढे गेलो. आता तुम्ही बघा आता कळसापर्यंत कसं जायचं ते. आणि मार्गदर्शक म्हणून आम्हाला दादा तुमची साथ हवी आहे. आम्ही कुणाकडे काय मागणार नाही, म्हणणार नाही, हा विचार पुढचा आहे. पण सांगायचं आपलं घर आहे ना आता आपल्याला बांधायचं या दृष्टिकोनातून. इथं हजारो विद्यार्थी शिकून गेलेले आहेत, हजारो विद्यार्थी. एक दगड जरी एकाने टाकला ना कळसापर्यंत जायला वेळ नाही लागणार, इतकी ताकद आहे गुरुकुलाची. आज मी दादाची व्याख्या मी काही विसरणार नाही, मी दादाची व्याख्या सांगतो. जो अपकार्यावरी कोपला तेने कोपतो कोपे तत्काळ नागवला, जेने अपकार्या उपकार केला तोची दादूला परमार्थी. नाथ महाराज म्हणले परमार्थातला दादा कोण आहे. परमार्थातला दादा कोण. लोकांना वाटलं आम्ही मुळशी पॅटर्न पाहिलं तेच दादा आहेत. हा ते दादा असतील कदाचित, पण इथं दादा सांगितला नाथ महाराजांनी, जो अपकार्यावरती उपकार करतो, जो त्या ठिकाणी दुराचार्याला सुद्धा त्या ठिकाणी सज्जन बनवतो आणि सगळ्याच्या कल्याणाची जो इच्छा करतो, सगळ्याला जो योग्य वेळी योग्य तो मान सन्मान देतो, ते परमार्थातले दादा आहेत. आमचे ज्ञानोबा परमार्थातले दादा आहेत ना. विषय चिनुनी जन्मले ते शुकादिक दादुले आणि विषयाचे निवाणिता झाले भाट जयाचे. ज्ञानोबा म्हणले विषयाला जिंकून त्या ठिकाणी जन्माला आलेली ही मंडळी शुकादिक ते दादुले परमार्थात. ही सगळी जी मंडळी आहेत संप्रदायातली, भजन करणारा माणूस दादाच येतो महाराज. तो अपकार्यावरती त्या ठिकाणी उपकारच करतो. भजन करणारी माणसं असतील, संत सज्जन असतील, महात्मे असतील, असो सगळ्यांना वंदन करून या ठिकाणी सेवेला प्रारंभ. विठ्ठल ते कौतुक नाही, हा ज्ञानोबारायांचा सन्मान आहे. मोठ्या सेवेत आहेत. आमच्या मोठ्या भावासारखे दादा तुम्ही. एका भावाने एका भावाला जपायचं असतं, बाकी काय नाही. मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संताची निर्वी हेची मद देई, अनेक तुझे काही न मागो तू. सगळी मोठी मोठी मंडळी उपस्थित आहेत. गोसेवक संजय बापू बालवडकर असतील, आदरणीय आमचे विक्रमजी महाराज काळे असतील, घाटे साहेब आदरणीय आमच्या बापूंच्या समवेत आलेले आहेत, आमचे महादेवांना बोहेर आहेत. आज कीर्तनच नाव घ्यायचंय खरं सांगायचं म्हटलं तर. उद्या शास्त्रीला रान उरकणार नाही, त्याच्यापेक्षा अर्ध रान आज मी उरकायचं. आमचे बळवंत मामा जाधव आहेत, ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित कायम कार्यक्रमाला असतात. कालही आपण एकत्रच होतो की आमच्या कडू महाराजांना कमी बोलायला सांगितलं तुम्ही असू द्या, पण त्यांनी मान्य केलं की आम्ही बालपणीचे मित्राचा हा हक्क असतो महाराज. त्यांनी जे वाक्य वापरणार समाजात मित्र काही मित्राला म्हणू शकतो आणि ते समोरच्याला जमलं पाहिजे. जरी वाक्य कसं जरी असलं तरी ते प्रेमात घ्यायचं असतं. ते कडू असून प्रेमात घेतलं हे पण विशेष आहे. नाही हे अशासाठी बोलले की ऊन लागते आणि सगळ्या माणसाच्या काळजीपोटी एखादा माणूस म्हणतो थोडक्यात आवरा. आणि ही भूमिका त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने जपलीच. असो सगळीच मंडळी सगळ्यांचं स्वागत या परिवाराने रोज केलं. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य तात्याबा महाराज बोरकर असतील, हरिभक्तीपरायण सायकर माऊली असतील, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. मला लांब लांब माणसं कोण बसलेत काही लक्षात येत नाही, पण तरी देखील सगळ्यांचं वर्णन. अंकुजी महाराज कौसाळे आम्हाला विद्यापीठात गाणं शिकवायला होते. आज ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने भारतीय विद्यापीठामध्ये थोडाच वेळ आम्हाला काळ मिळाला, पण चांगल्या पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलं. अंकुश महाराज खूप चांगल्या गोड गळ्याचे गायक आहेत महाराष्ट्र. सुरुवातीला
दोनही आमच्या बंधूंनी खूप एक ज्येष्ठ एक वडीलधारी मंडळी असतात, त्याच्यामध्ये गुरुवर्य मंडळी आहेत ही, खूप चांगलं गायलं दोघांनी सुद्धा सुरुवातीची चाल. आणि शिवाजी महाराज कायम आमच्या बरोबरच असतात, असं काय नाही, कायम कार्यक्रमाला कुठं ना कुठेतरी गाठीबिटी होत असतात. विशेष करून वारकरी महामंडळाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड विजयाण्णा जगताप तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळी मंडळी या ठिकाणी शिबिराला आली. त्यांचं सहर्षास आम्ही स्वागत करून उद्या आभाराचा दिवस, आज सगळ्यांचं आजपर्यंत आलेल्या सगळ्यांचं स्वागत करून सेवेला प्रारंभ. विठ्ठल देवाकडं मागायच्या आधी देवाला पहिलं द्यायचं असतं. देवाला काय द्यायचं असतं म्हणून आपल्याकडे आजही अशी पद्धत आहे. आपल्या घरामध्ये जर स्वयंपाक झाला तो पहिला कुणाला देतो आपण? तुम्ही पाहता का नाही? नैवेद्य दाखवतं कोण? पुरुष मंडळी उत्तर देत नाही. जरा महिलांना विचारतो. आपल्या घरामध्ये स्वयंपाक झाला, समजा सण, आता पाठीमागचा सण कोणता गेला? आता मोठा सण अक्षय तृतीयाचा. अक्षय तृतीयाला समजा आपण पोळ्या केल्या होत्या, जर पोळ्या झाल्या तर पहिल्या कुणाला देतो? कुणाला? देवाला. मग 5 वेळा आमटी चाटून कुणी पाहिली होती? हा त्याच्यातला मुद्दा आहेच की. पहिलं देवाला देतो का घरातल्या लक्ष्मीला असतं? जाऊ द्या, ती पण देवीची असं म्हणायचं, दुसरं काय तर. मुद्दा हा आहे, पहिलं देवाला देण्याची पद्धत आहे. का पद्धत आहे? करसी देवा विनाश नाही, मला अपेक्षित आवाज गोंधळ होते, वेगळंच आहे, सेटिंग बिघडलं. एवढं कधीच तुम्हाला सांगावं लागत नाही, आज लय सांगावं लागते. तुम्ही कीर्तन नका ऐकू, तुम्ही फक्त ती बटन व्यवस्थित हा नाही ते पुढं पाहिजे होता, पण गोंधळ का होतोय? गोंधळ होतोय, गोंधळात. करसी देवा विनाश आवघी होईल निरास, तृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखासन पावसी. महाराज म्हणतात जे काय असतं ते पहिलं देवाला द्यावं. बघा तुम्ही, देवाला द्यायला शिका, देवाला दिलं पाहिजे. देवालाच का द्यायचं? तो आम्हाला देतो म्हणून त्याचा नियम आहे, पहिलं त्याला द्यावं लागतं, मग तो आम्हाला देतो. बरं, तो काय देणाऱ्यांमध्ये काय सामान्य आहे का? विटेवरी ज्यांची पाऊले समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान, विटेवरी ज्यांची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, तोची एक दान शूरदाता, विटेवरी ज्यांची पाऊले समान, 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 विटेवरी ज्यांची पाऊले समान. म्हणून देवाला द्यायचं का? तो उदाराचा राणा आहे, तो प्रसन्न झाल्यानंतर काय देईल माहिती नाही. विटेवरी ज्याची पाऊले, जगातला सगळ्यात दान शूरदाता आहे. एकदा 3 मित्र कीर्तनाला आले, कर्मदरिद्री, प्रचंड दारिद्र्य होतं त्यांच्याकडे, काय उद्योग नको, व्यवसाय नको, खावं पिऊ मजा करू अशी स्थिती होती. आले कीर्तनाला. कीर्तनाला आल्यानंतर कीर्तन ऐकलं आयुष्यात पहिल्यांदा. कीर्तनावरनं उठले, रात्रीचे घरी जायला निघाले, अंधार होता. आणि काय कर्मधर्म संयोगानं भगवान परमात्मा प्रसन्न झाला. मी म्हणतोय आम्ही 15 वर्ष कीर्तन करतोय, अजून देव इतका प्रसन्न नाही, त्यांच्यावरती एवढा लवकर कसं काय प्रसन्न झाला एका कीर्तनात? प्रसन्न नाही असं म्हणता यायचं नाही, प्रसन्न आहे म्हणूनच आम्ही इथं आहेत, दुसरं काय नाही. मग ते 3 जण उठले, कीर्तनातून कीर्तन झालं. चालताना त्या 3घांना भला मोठा एक हांडा सापडला. हांडा सामान्य नव्हता, तर हांडा सोन्याचा होता. त्या सोन्याच्या हांड्यात 1-1 रुपयासारख्या सोन्याच्या मोहऱ्या होत्या. 3घांना तो हांडा उचलत नव्हता. त्यांनी उघडून पाहिलं तर सोनं होतं, सगळं सोनं. ते म्हणले बापरे,
1.5 लाख रुपये तोळा आहे आणि एक एक त्या ठिकाणी जो रुपया होता तो जवळजवळ 10 तोळ्याचा असा हंडा भर सोनं. 3 जण म्हणले हयातीच्या हयाती आपल्यापासून खातील एवढं सोनं सापडलंय आपल्याला. म्हणले आयुष्यात पहिल्यांदा कीर्तन ऐकलं, याचं काय करायचं, अख्खी गरिबी हटल म्हणले, आता तिघांनी वाटून घ्यायचं. पण ते म्हणले महाराजांनी कीर्तनात असं सांगितलं होतं, जे काय असतं ते पहिलं देवाला द्यायचं असतं, देवाला दिल्याशिवाय आपण वाटून नाही घ्यायचं. 3 जण म्हणले मुठमुठ सोनं हातात घ्या, बांगडी एवढं वर्तुळ आखा, वरती सोनं टाका, जे बांगडी एवढ्या वर्तुळात पडल ते देवाचं. तिघांचा विचार झाला. आता बघा बरं, इतके हुशार होते, बांगडी एवढ्या वर्तुळामध्ये वरती सोनं टाकल्यानंतर पडल का, ते त्यांचं नाही चाललं. तवाभर पोळी माणसाच्या खायची असती आणि एका तव्यात अख्ख्या गावातले देव असतात, ते असंच चाललंय म्हणा, एका तव्यात अख्ख्या गावातले देव आहेत ना. दुसरा म्हणला अरे तू शहाणा आहेस का, देवानी एवढं सोनं आपल्याला दिलं, एक काम कर, मुठमुठ सोनं तिघांनी उचला. म्हणले वर्तुळ केवढा आखायचं, बोरकर मळ्या एवढं वर्तुळ आखायचं, सोनं वरती टाकायचं, जेवढं वर्तुळाच्या बाहेर बोरकर मळ्याच्या बाहेर सोनं पडल तेवढं देवाचं आणि आतमध्ये पडल तेवढं आपलं. जाईल का एकतरी गावाच्या बाहेर. तिसरा म्हणला अरे अरे इतकं देवाने दिलं, देवाविषयी असं वागतात का, तुम्ही एवढे शहाणे नाही दिसत म्हणला. मग काय करा म्हणला, उचला सोनं, तिघांनी मुठमुठ घ्या, सोनं वरती फेकायचं, जेवढं देव वरती असतो, जेवढं वरती राहील तेवढं देवाचं आणि खाली येईल तेवढं आपलं. हे तिघांची गोष्ट नाही, आपल्या सगळ्यांची गोष्ट अशीच आहे महाराज. देवाला देण्याच्या बाबतीमध्ये माणसाचा न्याय असा आहे, पण त्याचा न्याय कसा आहे, तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देताना म्हणसी पात्र अपात्र, परी कैवल्य आयसे पवित्र, वैरी आहे दिदले तुवा सनकादिकाचे नि मानी, सायुज्य सौरसू दिधला पुतने, तुवा विषयाची स्तन पाणी मारू आली. त्याचं हे औदार्य आहे देण्याच्या बाबतीमध्ये. कुणा कुणाला दिले यादी सांगतो. अनिक उपमन्यू एक बाळ धाकुटे, अनेक उपमन्यू एक बाळ धाकुटे, न देखे न चलवे जनासाली देवाटे, न देख न चलवे जनासाल देवाटे, घातली डोळणी गा हरी नाम उभाटी, हातरी डोळणी गा हरी नाम उभाटे, आवला त्या कारणे नाव घातली नेटे, पावला त्या कारणे गाव घातली नेटे, धर्म गाजा गो तुझा तुझी कृपाळू राजा, जानसी जीवीचे गा न सांगता सजा, तुझी कृपाळू राजा, जानसी जीवीचे गा न सांगता सहजा. अनेक उपमन्यू यादी दिली तुकाराम महाराजांनी. उपमन्यू नावाचं बाळ 5 वर्षाचं होतं, वाटीभर दूध पाहिजे होतं. माऊली म्हणले काय होवी आहे, दुधासाठी आला तो वनाला, आगा दूध मागतील या पाठी, अवघी शिराब्धीची करोनी वाटी, ती उपमन्यू पुढे दुर्जेटी ठेविली जैसी. 1 वाटीभर दूध मागायला गेलं होतं बाळ अरण्यामध्ये, 5 वर्षाचं उपमन्यू नावाचं. पण देवाने त्याला वाटीभरच दूध दिलं. वाटी केवढी होती, आपली वाटी केवढी असती, आंबरसाची वाटी माहिती आहे ना पोरांनो, एवढी वाटी आहे आपली. त्याची वाटी केवढी आहे, समुद्र माहिती आहे ना, नदी नाही, विहीर नाही, अख्खा समुद्र दुधाचा केला. आगा दूध मागतली या पाठी. दुसरं बाळ, अरे तो वनाला याची लागी, वैसने पिती याचे उत्संगी, चंद्र सूर्य परिष्ट जगी श्लाघू केला. ध्रुव नावाचा बाळ 6 वर्षाचा आहे, बापाच्या मांडीवरती बसायला मिळावं, रडत रडत आईच्या जवळ गेला. आईने सांगितलं होतं, सावत्रायांनी सांगितलं होतं, जंगलात देव मिळेल, देवाला प्रसन्न कर आणि देवाला माग की मला बापाच्या मांडीवरती बसण्यासाठी सुरुचीच्या पोटी जन्माला घाल. सुनीतीजवळ रडत गेला. सुनीतीने सांगितलं, जा, जे आईनं सांगितलंय ना सावत्राईनी तेच कर. ते जंगलात गेलं.
कशासाठी? तो वना आला याची लागी माऊली म्हणले. सागर रूप म्हणा फिराचा सागर रूप म्हणा आढळपणी आढळपणी फिराचा सागर रूप जाऊ दे, अशा अनेक अभंगामध्ये यादी आहे की देवानी कुणा कुणाला काय काय दिलं. तसं तुकाराम महाराज देवाच्या समोर उभे आहेत. देवानी म्हणावं मागा, तुकाराम महाराजांनी म्हणावं नको. मी थोडक्यामध्ये का सांगतो, कारण तरी भुकेची वेळ राखे जगन्नाथ. मला माहिती याची कल्पना आहे. आपल्याला 12 वाजता सगळ्याला जेवायचंय, बरोबर ना? हे किती वाजता रे पोरांना? हा, 10 वाजता जेवायचे का? बरं ठीक आहे. ते म्हणलं 10 वाजता, म्हणून मी त्याचं ऐकतो. 9:45 सोडतो. त्याचं पण ऐकलं पाहिजे ना, असं काय हरकत नाही. कारण परमात्मा सगळ्यांच्या भुकेची. झोपण्याच्या वेळेत आणि जेवण्याच्या वेळेत, बरं का अण्णा, काही सांगायचं नाही, तत्वज्ञान सांगायचं नाही, डोक्यावरनं नाही मांडवावरनं निघून जाईल म्हणून सांगायचं नाही, बाकी काही नाही. थोडक्यामध्ये आपल्याला चला, देवाला तुकोबरायाला देव म्हणतात मागा ना. परमात्मा म्हणतो काय काय पाहिजे ते मागा. तुकोबराय म्हणले देवा काहीच नको, काहीच नको. घेणारा म्हणतो घ्या, देणारा म्हणतो घ्या, आणि ज्याला अपेक्षा आहे तो म्हणतो नको. आपण पंढरपूरला गेलो की आपल्याला असं वाटतं पांडुरंगाला पाहत राहावं. अहो घटिका नलगे मन वेधिता आणि एवढी तुझी स्वरूपता, अशी त्याची स्वरूपता आहे परमात्म्याची. एक घटका लागत नाही, म्हणजे पापणी मिटायला आणि उघडायला जेवढा वेळ लागतो ना, तेवढाही वेळ लागत नाही. आपला पांडुरंग परमात्मा मन वेधून घेतो, एवढी त्याची स्वरूपता आहे. आणि त्या स्वरूप परमात्म्याला तुकोबरायाला पाहूशी वाटायचं, आपल्याला पांडुरंगाला पाहूशी वाटतं, आणि देवाला वाटायचं तुकाराम महाराजांना पाहावं. आपण किती मेकअप करा, देव पाहतो का नाही काय माहिती बाबा आपल्याकडे, पण तरी आपण तिथं जातो त्यांनी पाहावं म्हणून. आता असं झालं, देव म्हणायचे मागा, महाराज म्हणायचे नको. नको नको म्हटल्यानंतर देवाचा आवाज वाढला, मागा ना महाराज. त्याच्या डबल आवाज तुकाराम महाराजांचा झाला. कधी आवाज वाढून न बोलणारे, कायम भजन करणारे तुकोबाराय म्हणतात देवा ऐक. अशा बाह्या मागं सारल्या. बाह्या मागं केव्हा सरतात? काय व्हायचं असतं तेव्हा? हा, भांडणात ते पक्के दिसतात माणसं. त्याच्यामुळे सगळ्यांनी एक मताने उत्तर दिलं. बाह्या मागं माणसाच्या तेव्हाच येतात जेव्हा भांडायचं असतं. तुकोबारायांच्या बाह्या मागं गेल्या, देवा आम्ही मागवायचे नाही तुझं पाशी, आणि म्हणून भीतोशी पांडुरंगा. आम्ही जे मागतो ना ते द्यायला तुझ्याकडे नाही, म्हणून तू भीतो. आणि तुला द्यावंच वाटलं ना, अभंगाचं पहिलं मागणे ते एक तुझ प्रती आहे. मागणे ते एक तुझ प्रती आहे. मागणे तुझ प्रती आहे. मागणे तुझ प्रती आहे. देशील तरी पाहे पांडुरंगा, देशील तरी पाहे पांडुरंगा. पांडुरंगा या संतासी निरवी येते मज दे. या संतासी निरवे येते मज दे. देशील तरी पाहे पांडुरंगा, देशील तरी पाहे पांडुरंगा. पांडुरंगा या संतासी निरवे येते मज दे. या संतासी निरवे येते मज दे. येते मज दे. येते मज मागणे ते एक मागतो देवा, काय कर बघ, देता आलं तर दे. या संतांची मिरवी हेची, संतांच्याच संगतीचं सुख का मागितलं, संतांची सेवा का मागितली, संतांचा समागमच का मागितला. सुख या संत समागमे, सुख या संत समागमे, याच्यासाठी मागितलं असावं. नंतर पुढचं पाहून घ्या तुम्ही.
आता सगळे जाणकार आहेत, त्याच्यामुळं फार प्रमाण लांबून सांगण्याची गरज नाही, पण थोडक्यामध्ये आपल्याला सांगायचं झालं तर तेही प्रमाण समोर ठेवा. सत्संगे भक्तीची प्राप्ती उद्धवा जाणतो निश्चिती, संतापाशी माझी भक्ती वाट पाहत उभी असती. संतांच्या संगतीमध्ये देवाचा विसर पडत नाही म्हणून संत समागम मागितला. चंदना भोवतीची झाडे तीही कोरडीची लाकडे, देवद्विजाचे मस्तकी चढे एवढे भाग्य सत्संगती. नाथ महाराज म्हणतात, अरे चंदनाच्या संगतीमध्ये आलेली झाडं, आलेली लाकडं, बाबळीचं लाकूड असलं तरी ते उघडून पांडुरंगाच्या कपाळाला लागलं जाते. कशामुळे लागलं जाते? ते संगतीत कुणाच्या आलं ते महत्वाचं आहे. चंदना भोवतीची झाडे तीही कोरडीचं लाकडे, अरे देवद्विजाच्या मस्तकी चढे एवढे भाग्य सत्संगती. केवढं भाग्य आहे सत्संगतीचं. अजून जाता जाता गोष्ट सांगतो. हा जो परिवार आहे ना, बोरकर परिवार, बोरकर माळा, शिबिराला आपण जवळजवळ 100 मुलं, त्यांच्यासाठी 20-25 माणसं सेवा करायला, अख्खं घर, जेवढी घरातली माणसं, बाजूला चूल आहे माहिती आहे ना तुम्हाला, पोरांना चूल पाहिली ना, पुण्यातल्या पोरांना चूल अशी इथं काढून दाखवायला लागते, याला चूल म्हणतात. पुण्यात परवा दिवशी एक लग्न ठरत होतं. कारण काय झालंय, हल्ली गॅस मिळत नाही म्हणून सगळा स्वयंपाक चुलीवर आलाय बऱ्याच ठिकाणी. आणि आपल्याकडे तर कायम इथं चुलीचं असतं महाराज. आणि हल्लीच्या काळामध्ये लोक घरातून बाहेर जातात चुलीवरचं खायला, आणि चुलीवरचे कंटाळल्यात ती जातात गॅसवरचं खायला. असं उलट झालंय. पुण्यात एक लग्न ठरवत होतं, ते गॅस मिळत नाही, तेव्हाच नेमकं त्या बातम्या होत्या, गॅस मिळणार नाही, गॅस ते अमुक मिळतील तमुक मिळतील. लोकांची पळापळ झाली, लोक दिवसभर रांगा लावायला लागले गॅस मिळावं म्हणून. आणि त्या लग्नामध्ये लग्न ठरवायला म्हातारी माणसं पाहिजेत, ते धोरणे असतात. एका बाजूला मुलीकडची सगळी माणसं बसली होती, एका बाजूला मुलाकडची माणसं, आणि म्हातारं 80 वर्षाचं मुलाकडनं त्या मुलीला प्रश्न विचारला. 22 वर्षाची मुलगी, तिला विचारलं, ए पोरी तुझं नाव काय? पोरीने सांगितलं अमुक अमुक. मी तिचं कीर्तनात नाव सांगणार नाही, जर आपली पाहुणी निघाली तर, म्हणून सांगणार नाही, बाकी काय नाही. उगाच काय नाही का महाराज, काय डोक्याला ताप व्हायचा, आमच्या शास्त्रींना फोन यायचा. बरं ठीक आहे, ती पोरगी तिने सांगितलं अमुक अमुक नाव. बरं सांगितल्यानंतर म्हाताऱ्याने दुसरा प्रश्न विचारला, किती शिकली? एवढी शिकले. बरं काम नोकरीला आहे हिंजवडीमध्ये, IT पार्कमध्ये. बहुतेक हिंजवडीचं तर नव्हती ना? नाही. मग IT पार्कमध्ये 2 लाख रुपये पगार आहे. विचारता विचारता म्हाताऱ्याने एवढे प्रश्न विचारले, शेवटी पोरीला विचारलं, ए पोरी तुला स्वयंपाक करता येतो का? पोरगी म्हणली येतो. म्हाताऱ्याने कंसात विचारलं, तुला स्वयंपाक करता येतो का, पण तुला चुलीवरचा स्वयंपाक करता येतो का? आणि पोरगी म्हणली येतो. येतो म्हटल्यानंतर गावाकडचं म्हातारं, शहरातली पोरगी, म्हाताऱ्याला शंका आली, हिला स्वयंपाक येतो म्हणती हे खरं आहे, पण चुलीवरचा स्वयंपाक कसा येतो का नाही हे पाहण्याकरता म्हाताऱ्याने परत विचारलं, पोरी तुला स्वयंपाक करता येतो? येतो. चुलीवरचा स्वयंपाक करता येतो? येतो. म्हातारं म्हणलं, मग ए पोरी तुला चुलीवरचा जर स्वयंपाक येत असेल तर तुला फुकणी माहिती आहे का? ती पोरगी जे उठून गेली घरात फुकणी बघायला, तर अजून बाहेरच आली नाही. तुम्हाला तरी आहे ना फुकणी माहिती? फुकणी, त्या फुकणीचे उपकार आहेत. काय उपकार आहेत? चूल असली ना की ते चुलीवरती फुकून आमच्या माता भगिनींना कधीच हृदयाचा रोग झाला नाही. तुम्ही दाखवून द्या, जुन्या माता भगिनींना हृदयाचा रोग झाला, त्यांचा आपोआप प्राणायाम होत होता. ते फुकून मी फुकणारांचं म्हणतोय, ओढणारांचं नाही, ते मेले. ते त्यांचं नाही सांगत, उगाच डोक्याला ताप व्हायचा. विठ्ठल काय झालं, आम्ही कायम इथं येतो गुरुकुलावरती. आम्हीच नाही, अण्णांना माहिती आहे, अण्णांच्या परिवाराला माहिती आहे, मला माहिती आहे, माझ्या परिवाराला माहिती आहे, शेखर महाराजांना माहिती आहे, त्यांच्या परिवाराला माहिती आहे. शास्त्रींचे सगळे गुरुबंधू या ठिकाणी असतात दरवर्षी. सगळे विद्यार्थी असतात, सगळे शिक्षक असतात, भाऊ असतात. प्रामुख्याने गुरुवर्य पंडितजी भाऊ क्षीरसागर, कुंभारगुरुजी वारकरी शिक्षण संस्था जी चालते आळंदीमध्ये, भाऊंचं येणं दरवर्षी. एकदाच नाही, अनेक वेळा भाऊ येतात. आज या परिवारामध्ये गुरुमातेचं या ठिकाणी पूजनही झालं, त्याही इथं आलेले आहेत. आमचे सारंगदादा कायम असतात. सगळ्याला माहिती आहे, महादेवांना असतील, आमचे बळवंत मामा असतील, दशरथजी पायगुडे असतील, इथं बाप्पू आहेत, संजय बाप्पू आहेत. सगळ्यांना विचारा, विक्रम महाराजांना विचारा. इथं आल्यानंतर माणूस उपवाशी गेला. तुम्हाला असं कधी दिसलं का? आमच्या शास्त्रींचे वडील कायम चुलीजवळ असतात. महाराज सगळं येतं, भजन येतं, हरिपाठ येतो, काकडा येतो, सगळं येतं, पण ते कायम चुलीजवळ आहेत. का? मला जरी सगळं येतं, पण जी पोरं पुढं जाऊन उद्या भजन करणार आहेत त्यांच्यासाठी मला स्वयंपाक केला पाहिजे.
एखादा साधा माणूस सुद्धा पुरुष असताना आई बनू शकतो, त्याचं उदाहरण आहे त्यांचे वडील. आदरणीय भाऊ आहे तिथं गुरुवर्य तात्याबा महाराज बोरकर शास्त्रींचे चुलते आहेत, गुरुस्थानी आहेत, वडील स्थानी आहेत. पण सगळ्या भूमिका त्या ठिकाणी पाठीमागं उभं राहून सगळ्याला नजरेनं सांगून त्या ठिकाणी सगळे कामं करून घेतात. आलेल्याच्या प्रत्येकाची विचारपूस. आदरणीय नाना आहेत बोरकर नाना शास्त्रींचे सगळे बंधू असतील. हे घर सगळ्याला खाऊ घालतं. एक दृष्टांत सांगतो, गोड आहे, ऐका. एकदा एक प्रधान आणि एकदा एक राजा, त्यांना वाटलं असं फिरायला जावं म्हणून जंगलाच्या दिशेने फिरायला निघाला राजा प्रधानजीला घेऊन. राजाच्या मनात लहर आली, राजा लहरी असतो. त्याच्या मनात विचार आला की बाबा आपण चाललोय खरं. प्रधानजीला विचारलं, ए प्रधानजी, मी राजा कसा झालो रे? प्रधानजी म्हणला, मला काय माहिती तुम्ही राजे कसे झाले ते. नाही सांग ना, मीच कसा राजा झालो. प्रधानजींनी सांगितलं, मला नाही सांगता येत. बरं मग तू प्रधान कसा झाला हे सांग. प्रधानजी मला म्हणला की बाबा मला प्रधान मी कसा झालो हेही मला माहिती नाही, तुम्ही राजे कसे झाले हेही मला नाही सांगता यायचं. पण आपल्या याच जंगलामध्ये एक त्रिकालदर्शी महात्मा आहे, त्याला भूतकाळ कळतो, वर्तमान कळतो आणि भविष्यही कळतं. त्याला विचारू आपण दोघं जण, मी राजा कसा झालो आणि प्रधान कसं झालो ते. आणि मग ते चालत चालत त्या महात्म्याच्या जवळ आले. साधू महात्मा अखंड भजन करणारा. आणि मग भजन करणाऱ्या महात्म्याच्या जवळ गेल्यानंतर नामस्मरण चालू होतं. राजाने आणि प्रधानजींनी विचारलं, ओ बाबा बास करा भजन, आता मला सांगा मी राजा कसा झालो हा प्रधान कसा झालो. कारण राजाची ताकद असते. राजाने मानलं तर मानतो, एखाद्याला नाही तर अजिबात मानत नाही. राजाने महात्म्याला विचारलं, सांगा मी राजा कसा झालो. महात्म्याने सांगितलं, तुला कळायचंय ना, ऐकून जाणून घ्यायचंय ना तू राजा कसा झाला. हो. तुला जाणून घ्यायचंय ना तू प्रधान कसा झाला. हो सांगा. राजाने सांगितलं, इथून 500 मीटर अंतरावरती चालत जा दोघं जण, तिथं एक माती खाणारा माणूस आहे, त्या माती खाणाऱ्या माणसाला विचारा मी राजा कसा झालो. ते गेले दोघं चालत चालत तिथं. आणि खरंच एक माणूस माती खात होता. सगळं मातीतच घालवलं होतं वाटतं त्याने. आणि त्या माती खाणाऱ्याला विचारलं, मी राजा कसा झालो. त्या माती खाणाऱ्याने सांगितलं, पुढं 500 मीटर अंतरावरती जा, तिथं 500 मीटर अंतरावरती एक दगड खाणारा माणूस आहे. कमाले म्हणले, दगड आणि मातीचं काय लावलंय महाराज. त्यांना काही घरी खायला नव्हतं का. नव्हतं. ऐका ते काय झालं तसं ते. दगड खाणारा माणूस त्यांना सापडला तिथं गेल्यानंतर. खरंच दगड खात होता. दगड काय महाराज, दगडापेक्षा कठीण असते काच. आणि ती काच कोण खाते माहितीये का तुम्हाला. जिच्या पोटात पारा असतो तिचं नाव काय. माळकरी आहे त्याच्यामुळे कोणाला माहिती नाही. जाऊ द्या मरू द्या, ते नको सांगायला. माहिती असलं तरी सांगणार नाही. तर दगड खाणाऱ्या माणसाला राजाने विचारलं, मी राजा कसा झालो. प्रधानाने विचारलं, मी प्रधान कसा झालो. त्या दगड खाणाऱ्याने सांगितलं, 500 मीटर अंतरावरती जा. त्या 500 मीटर अंतरावरती एक तडफडणारा माणूस आहे, त्याला विचारा. आणि ते दोघं तिथं आले. आणि खरंच एक माणूस असा तडफडत होता, नुसती तडफड चालली होती त्याची. आणि त्याला विचारलं, ए सांग मी राजा कसा झालो, मी प्रधान कसा झालो. तडफडणाऱ्याने सांगितलं, मला ओढीत ओढीत त्या झाडाखाली न्या. हे विहीर होती, विहिरीचं एक बाजूला झाड होते, झाडाखाली न्या. राजाने प्रधानी त्याला ओढीत नेलं. म्हणले बसा खाली. तडफडणारा बसला मध्ये, राजा एका बाजूला, प्रधान एका बाजूला. बसा म्हणले खाली. आणि त्या तडफडणाऱ्या माणसाने गोष्ट सांगितली राजा आणि प्रधानजीला. तुला राजा कसा झाला जाणून घ्यायचंय ना, ऐक. आणि तू प्रधान कसा झाला ना, ऐक. म्हणले आपण जो माती खाणारा, जो दगड खाणारा, ते दोघं आणि आपण ते 5 जण इतके चांगले मित्र होतो. खूप चांगली कामं करायचो आपण. गरिबी होती आपल्याकडं, पण कष्ट लय केले आपण सगळ्यांनी, खूप कष्ट केले. आणि एकदा असं झालं, दिवसभर काम करायचं, सकाळी लवकर यायचो काम करायला. कुणाच्या दगडी उचलायच्या, कुणाच्या माती उचलायची, कुणाच्या शेतात हाऊ टाकायचं, अशी कामं करायचो आपण 5 जण. दगड खाणारा, माती खाणारा, तडफडणारा, राजा आणि प्रधान. एकदा असं झालं, याच झाडाखाली आपण बसलो होतो 5च्या 5 जण. विहिरीचं पाणी घेतलं, फडक्यामधली भाकर सोडली, पाण्याबरोबर भाकर खाल्ली, चटणीबरोबर भाकर खात होतो आपण 5 जण. आणि तेवढ्यामध्ये काय झालं, ज्या साधूच्या पाया पडून आला का तुम्ही, तो साधू दुपारच्या वेळी आपल्याकडे भूक लागली म्हणून आपल्याकडे आला. आणि साधूने आपल्याला हात जोडून एवढीच मागणी केली, अरे फडक्यातल्या भाकरी तुम्ही सोडल्यात, तुमच्यातली चतकोर भाकर मला द्या. एक जण म्हणलं, जा माती खा, त्या अजून माती खाते. दुसरा म्हणला, जा दगडी खा, त्या अजून दगड खाते. आणि मी, माझ्याकडे अख्खी भाकर होती, एकच घास खाल्ला होता. आणि महात्म्याने भाकरी मागितली तसं मी म्हणलो, जा तडफड तिकडं, अजून तडफडतोय म्हणला. आणि हा जो प्रधान आहे ना,
तो भाकरी त्याची अर्धी खाऊन झाली होती. प्रधानजी म्हणला तुम्हाला भाकरी दिली असती, पण माझी संपत आली. तो संपत आली दिली असती म्हटला, एवढ्या दिली असती वाक्याने काय झालं, तो प्रधान झालाय. ए राजा, तुला ऐकायचे ना, तो तडफडणारा सांगतोय राजाला. ज्यावेळेस तो साधू भाकरी मागत होता आपल्याकडं, 4 जणांनी आम्ही कुणीच भाकरी दिली नाही. तू भाकरी खाता खाता तुझ्यातली अर्धी भाकरी तू त्या साधूला दिली, त्याचा परिणाम तू राजा झाला. हे त्याचं उत्तर आहे. संताला दिल्यानंतर काय होतं, मी संतांना म्हणतोय, संतोषला नाही. संताला दिल्यानंतर काय मिळतं, संताला दिल्यानंतर सगळं काही प्राप्त होतं. संताच्या सेवेने सगळं मिळतं. म्हणून आम्ही म्हणत असतो आम्हाला नाही, पण आमच्या संबंधाने जी माणसं जोडलेली आहेत त्यांना मात्र दिल्याशिवाय राहू नका. विठ्ठल विठ्ठल साधू संत माय बाप जे कादयेचे सागर, साधू संत माय बाप जे कादयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते माहेर, तिही केले कृपादान मस्तकी ठेविला कर, हे केले कृपादान मस्तक ठेविला कर. माया मोह निरसली शुद्ध झाले कलेवर, माया मोह शुद्ध झाले कलेवर, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. तखवा दिनाचा सोयरा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. तखवा दिनाचा सोयरा. असे अनेक फायदे तुकोबारांना माहिती आहेत संत संगतीचे. संतांच्या संगतीत देव मिळतो ही तुकोबाराची खात्री आहे. संत समागम एखादी सत्संगे भक्तीची प्राप्ती. संत संगती वेगळे जाण तात्काळ पावया माझे स्थान, आणिक नाही साधन साच जाण उद्धवा. अनेक फायदे तुकोबारायांना संत संगतीची माहिती आहेत. याच्याकरता तुकोबाराय म्हणतात देवा दुसरं काहीच नको, द्यायचं असेल तर एवढेच दे. आणि काय दे, अभंगाचं दुसरं चरण. या संतासी निरावी हे जी मज दे, या संतासी निरावी हे जी मज दे, या संतासी निरावी हे जी मज दे, या संतासी निरावी हे जी मज दे. आणि
कुमाई विठोबा टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा विठोबार कुमाई विठोबार कुमाई अरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई अरे विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई अरे विठोबार कुमाई हे जे विठोबार कुमाई हे जे विठोबार कुमाई अरे विठोबार कुमाई कुंडले कवरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरुवर्य कुमार गुरुजी महाराज की जय विठोबार कुमाई हरे जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निर्वी हेची मज देई आणि तुझे काही न मागू तुझ. देवाकडे मागणे काय नाही, संत समागम दे. पहिले देवाला दिल्यानंतर परमात्मा सगळं आपल्याला देतो. ह्या भूमिका सांगितल्या. मागाशी जो 16 पाहिला, 1 मिनिट फक्त त्याच्या संबंधानं सगळं मिळेल आपल्या आयुष्यामध्ये. पैसे मिळेल, बंगला मिळेल, गाडी मिळेल, सगळं मिळेल. तुम्हाला माहिती आहे का, अमिताभ बच्चनची एक जाहिरात लागायची आणि त्या जाहिरातीमध्ये तो एक समोरचा माणूस बच्चनला म्हणायचा, मेरे पास गाडी आहे, मेरे पास बंगला आहे. तर त्याला सांगायचा माझ्याकडे करोडो रुपये आहेत, माझ्याकडे गाडी आहे, बंगला आहे. पण बच्चननी त्याला एकच वाक्य सांगितलं, अरे तुझ्याकडे गाडी असेल, तुझ्याकडे बंगला असेल, तुझ्याकडे करोडो रुपये असतील, पण माझ्याकडे आईबाप आहेत, ती श्रीमंती असेल. आज ते दृश्य इथं सगळ्यांनी समोर पाहिलं, सगळ्यांनी समोर पाहिलं. तुम्ही आपल्या आईनं आपल्या नजरेत खूप पाहिले, आपल्या लहानपणी खूप कौतुक केलंय, आपल्या बापानी पाहिले. पण आपल्याला कळायला लागलं त्या दिवसापासून आपण आपल्या आईच्या आणि बापाच्या नजरेत कधी पाहिलं का? शेखर महाराजांनी मग अशी विश्लेषण केलं त्याचं, की तुम्ही नजरेमध्ये पहा. दुसरी गोष्ट, आपल्या आईचा आपल्या वडिलाचा हात, एक हात आईच्या हातात होता आपला आणि एक हात आपला वडिलाच्या हातात होता का नाही? आज एकाच वाक्यात सांगतो तुम्हाला, बाप असतो जगाचा पहिला वहिला देव, प्रत्येकाच्या काळजातील अनमोल अशी ठेव. बाप म्हणजे आईच्या डोळ्यामधलं पाणी. आज खऱ्या अर्थानं सगळ्या मुलांना असं वाटलं असेल की आम्ही आज खऱ्या अर्थानं आमच्या देवाचाच हात धरलाय. आज या सगळ्या मुलांना वाटलं असेल, आहे ना महाराज? आणि गुरूंच्या संबंधाने एक गोष्ट सांगून जातो तुम्हाला. एक मुलगा होता, तो आंधळा होता. तसे आपण आंधळेच आहेत. यवनी नरदेहा झाकतील डोळे आणि बळेचे आंधळे होती लोक. तुकाराम महाराजांचा नाटाचा अभंग आहे, त्याच्यामध्ये दुसरा अभंग आहे, त्याच्यामध्ये चिंतन आलेलं आहे. नरदेहाला आल्यानंतर माणसं त्या ठिकाणी डोळे झाकतील, म्हणजे अज्ञानी. अज्ञान डोळे असून आंधळा असल्यासारखंच आहे. कारण ग्रास एक अन्नासाठी अंधू धावत आहे किरटी, आढळला चिंतामणी पायी लोटी आंधळेपणे. हे आंधळेपणच असतं महाराज. ज्ञानाचे डोळे कसे असतात तुम्हाला एवढी भूमिका सांगतो थांबतो, कारण मला माहिती आहे सगळ्यांना आता काय लागलंय, भुका लागल्यात म्हणतात. असतो. एक मुलगा होता, वडील त्याला मुंबईला घेऊन जायचे दवाखान्यात. त्या वडिलांनी सगळे मुंबई, दिल्ली, कलकत्ता जगातले दवाखाने पालथे घातले. किती वर्षाचा मुलगा? 25 वर्षाचा मुलगा. वडिलांनी त्याला मुंबईला असे वर्षभर फेरे घालत होते. म्हणजे लहानपणापासून हे चाललं होतं. 1 वर्षानंतर, म्हणजे 25 वर्षाचा मुलगा, बाकीच्या ठिकाणी अनेक वेळा वडील घेऊन गेले, पण मुंबईला वर्ष झालं जात येत होते. 25 वर्षाच्या मुलाला एसटी मध्ये बसवलं. पूर्वीच्या काळी एसटीने प्रवास असायचा आणि वडील एसटीने मुलाला घेऊन पुण्याला यायला निघाले. लोणावळ्याच्या आसपास गाडी आली होती एसटी. मुलांनी बाहेर पाहिलं. मुलगा म्हणायचा, बाबा रस्ता पळतोय, बाबा झाडं पळतात. काय गाडी पळते का झाडं पळतात? हा, गाडी पळते. आता मोठे झाले म्हणून तुम्हाला कळायला लागलं गाडी पळते, पण लहानपणी तुम्ही काय म्हणायचं? बाबा रस्ता पळतोय, बाबा गाडी पळते. आई
बघ ना, झाडं मागं पळतायत आणि आपण पुढं पळताय, अशी भूमिका असायची सगळ्याची. आणि तो मुलगा नुसतं एवढंच म्हणत नव्हता, सीटवरनं उठायचा, मोठमोठ्याने हसायचा. आणि त्याचं हसणं शेजारच्या माणसाला सहन होत नव्हतं. एखाद्याचं रडणं एखाद्याला सहन होईल, पण एखाद्याचं हसणं नाही दुसऱ्याला सहन होत बरं का. ही अवघड गोष्ट आहे जगात. दुसऱ्याचं हसणं सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सहन करता आलं पाहिजे. आणि संत महात्मे त्यांच्याकडे ती ताकद आहे, म्हणूनच ते संत आहेत. मग संत होणं इतकं सोपं नाही. तो हसायचा, उड्या मारायचा आणि शेजारचा माणूस म्हणायचा, म्हणजे काय 25 वर्षाचा घोडा झालाय तुमचा मुलगा, रस्ता पळतोय म्हणतोय, झाडं पळताय म्हणतोय, परत उड्या मारतोय, आम्हाला त्याचा त्रास होतोय. तो शेजारचा माणूस म्हणला, हे तर आहेच आहे, तो 25 वर्षाचा आहे, पण त्याचा बाप आहे ना तू. 25 वर्षाच्या पोराला सांगता येत नाही का रस्ता पळत नाही म्हणून, झाडं पळत नाही म्हणून. आणि तो हसला की त्याच्या डबल त्या ठिकाणी आवाजामध्ये तुम्ही हसताय, तुम्ही उड्या मारताय त्याच्याबरोबर. हसत हसत त्या बापाने उत्तर दिलं, 25 वर्ष झालं माझ्या पोरासाठी मी दवाखाना करत होतो, आणि माझा पोरगा दोन्ही डोळ्यांनी आंधळा होता, आज बरा झालाय, त्यांनी पहिल्यांदा जग पाहिलं म्हणून मला हसू येते. गोष्ट संपली, गोष्ट संपली. त्याचा सिद्धांत मला महाराजांचा आहे. आज आपली मुलं तशी अज्ञानी म्हणूनच आपण 18 दिवस इथं सोडली. पण मी असं म्हणतो, आज आमच्या शेखर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्या मुलांनी आपल्या आई वडिलाचा हात हातात घेतला, आई वडिलांनी मुलाकडे पाहिलं, मुलांनी आई वडिलाकडे पाहिलं, याचा अर्थ ज्ञानाचे डोळे तुम्हाला आज आले. हा एक विचार त्याच्यात सांगतो. आणि दुसरी गोष्ट, आज जसा त्या बापाला आनंद झाला होता, मगाशी त्या ताईंनी खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं बरं का. मगाशी त्या ताई बोलल्या इथं येऊन, जसा त्या बापाला आनंद, कारण त्या मुलाचे आई वडील आले, आजोबा घरी होते, आजोबांना असाच आनंद झाला म्हटले घरी, त्यांना आज आणायला पाहिजे होते म्हटले. मला एक सांगायचंय, आज जसा त्या 25 वर्षाच्या बापाला, मुलाला, त्या मुलाच्या वडिलाला जसा आनंद झाला, आज आपलं वय असेल 10, 12, 15, 20 काय असेल ते असेल पोरांचं, पण आज तुमच्यापेक्षा, तुम्ही इथं 18 दिवस राहिला, पण 18 दिवस राहून सुद्धा आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये त्यांना जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आनंद आज तुमच्या आईबापाला झालाय. का? आणि त्यांनी विश्वास ठेवला आमच्या निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री यांच्यावरती. आज काय झालं माहितीये का, थोडक्यात त्या वडिलांनी 25 वर्षाचा मुलगा मुंबईच्या दवाखान्यात नेला आणि घरी आणला, तसं तुमच्या आई वडिलांनी वेदांत साधना वारकरी गुरुकुल या दवाखान्यामध्ये तुमच्या मुलाला टाकलं. आता ज्ञानी करून तुमचा पोरगा तुम्ही घरी नेणार, हे त्याचं उत्तर आहे. सद्गुरु चरणी तल्लीन हे वृत्ती, 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 वृत्तीची निवृत्ती क्षण मात्रे, सद्गुरु चरण तल्लीन हे वृत्ती, वृत्तीची निवृत्ती क्षण मात्रे, सद्गुरु चरणी तल्लीन हे वृत्ती, वृत्तीची निवृत्ती क्षण मात्रे, सद्गुरु चरण तल्लीन हे वृत्ती, वृत्तीची निवृत्ती क्षण मात्रे, सद्गुरु समर्थ कृपेचा सागर, सद्गुरु समर्थ कृपेचा सागर, सद्गुरु समर्थ कृपेचा सागर, पोरांना एवढंच सांगणे. इथून आता उद्या सगळे काल्याचं कीर्तन झाल्यानंतर आपल्या घरी जाणार, पण इथं जे शिकवलंय ते वर्षभर त्याचं चिंतन मनन करा, ते कृतीमध्ये आपल्या घराला दाखवा. आणि पुढच्या वर्षीच्या शिबिराला, पुढच्या वर्षीच्या कशा 6 महिन्यात दिवाळीतलं शिबिर आहे ते पण पालकांचं आहे बरं का. अण्णा शिबिराला आपल्याला यायचंय, अण्णा सगट आहे आम्ही, आम्हाला आहे का प्रवेश? म्हणजे पहिला प्रवेश आमच्या अण्णांचा असेल, मग माझा असेल, मग आमच्या शेखर महाराजांचा असेल, मग सगळे आम्ही आपण बरं का बळवंत मामा. पुढच्या वर्षी शिबिराला टाळ घेऊन नाही उभं राहायचं, आपण शिकणार आहे, टाळ घेऊन ही पोरं उभी राहणार आहेत हे मला सांगायचे. आमच्या महादेवांनाचं पहिले ऍडमिशन करून घ्या. एक तर आपल्याला सापडत नाहीत ते, त्यांच्या पाठीमागं ढीगभर कीर्तन करायचं, आम्हाला विसरून गेलेत ते हल्ली.
म्हणून त्यांचं पण पहिले ऍडमिशन केलं पाहिजे. संजय बापू बालवडकर आहेत, गोसेवक बापू असतील, प्रकाश तात्या असतील, आपल्याला सगळ्यांना ऍडमिशन घ्यायचे. आपण तरी कधी शाळा शिकायचो? शाळा करणं आता सगळे सोडून देऊ आणि परत शाळेमध्ये बसू. हरकत काय, परत शाळेमध्ये बसू. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली. अशी शाळा जीवनामध्ये आपली भरली पाहिजे. ती पण नामचिंतनाची असो. सगळ्यांना जाता जाता एवढंच आहे, परमात्मा देणार आहे. वेळ आहे आपल्याला, संधी आहे देण्याची. तेवढी दौडू नका, एवढंच सांगायला जाता जाता. का दौडू नका? हे जे पुढं दिसतंय आपल्याला, या सगळ्या वास्तूमध्ये आपण राहणार आहोत. आपल्याला हक्काचं ठिकाण, आपल्याला हक्काची जागा होईल एवढं निश्चितपणाने लक्षात ठेवा. कधी कधी देण्याची खूप मोठी संधी निर्माण झालेली असते. ती संधी अनेकांना माहिती नसते. मी माहिती करून देतो. एकदा देव भगवान श्रीकृष्ण परमात्मा किंवा पांडुरंग परमात्मा उभा होता. साधा वेश घेतला देवाने आणि समोरून एक श्रीमंत माणूस आला. त्यांनी एक हातामध्ये पिशवी होती, त्याच्या गव्हाची पिशवी होती. बाजार करून आला होता. 5 किलो गहू, केळी, लाडू, सफरचंद, पेढे सगळं पिशवीत भरलं होतं. आणि येता येता देवाने त्याला पाहिलं आणि देव त्याला म्हणले, अरे मला भूक लागली, तुझ्या पिशवीत काय असेल खायला तेवढं दे ना. त्यांनी काय केलं, पिशवीत हात घातला. हाताला लाडू, पेढे, केळी, सफरचंद सगळं त्या ठिकाणी आलं. पण त्याचा हात थोडा अजून खाली गेला. त्याच्यातले 2 गहू त्यांनी काढले आणि देवाच्या हातावर असे टेकवले. देवाने त्याच्याकडे पाहिलं. देव म्हणले, जाऊ दे, तुझ्या पिशवीत परत ठेवतो. त्यांनी तसंच पिशवीत ठेवलं. तो श्रीमंत ग्रस्त घरी गेला. घरी गेल्यानंतर परात घेतली. त्या परातीमध्ये आपलं ते पिशवी सोडली. पिशवीतलं ती केळी, सफरचंद, लाडू, पेढे असे बाजूला ठेवले की जे देवाला दिले नव्हते. आणि परातीमध्ये गहू ओतून ठेवले, आपली मोकळी करायची पिशवी म्हणून. आणि ओतत असताना काहीतरी चमकलं. आणि चमकलं काय म्हणून पाहतो तर 2च दाणे असे होते ते गव्हाचे, ते सोन्याचे झाले होते. आणि ते हातावर घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, अरे ज्याच्या हातात 2 गव्हाचे दाणे दिले तो देव होता. नंतर डोक्याला हात लावला, अरे पिशवी दिली पाहिजे होती हातात. तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचे ते? कधी कधी संधी असते देण्याची, पण ती एकदा संधी निघून एकदा कळत झाल्यावर देवळाला देणगी देऊन काय करायचं असतं? म्हणून पायातच दगडी टाकायचे असतात. मजबूत पाया असेल, खांब असतील, भिंती असतील, हे असतील, सगळं असेल. आपलं म्हणून, आपलं घर म्हणून आपण सगळ्यांनी मिळून, सगळ्यांनी जर ठरवलं, काय असतं, एकट्याचं करण्याचं सामर्थ्य कृष्णाचं होतच की. करंगलीवरती गोवर्धन धरला होता, पण सगळ्याला घेतलं ना देवानी. करंगली माझी एकट्याची नाही, तर सगळ्याच्या काठ्या लागल्या पाहिजेत. आपण इथं सगळेजण आलोत. आपण फक्त एकच लक्षात ठेवायचं, आपल्या सगळ्याची काठी या गुरुकुलाला लागली पाहिजे, बस. आणि मग त्याच्या बदल्यात परमात्मा काय देईल हा कायमचा सत्संग आपल्याला देईल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई, तुका म्हणे आता उदार तू होई. मज ठेवी पायी संतातिया, मज ठेवी पायी संतातिया, या संताची निरावी या संताची निरावी आणि कजरोचे काही न मागो तुझ, आणि कजरोचे काही न मागो तुझ, या संताची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकारा, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकारा, ज्ञानेश्वर राम 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 राम
सूचना आहे सगळ्यांना. अधिक मासाच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह नामदेव महाराजांच्या गाथ्याचं पारायण रामकृष्ण मंगल कार्यालय शिवदत्तनगर पिंपळे गुरव या ठिकाणी होणार आहे. पारायणाचं नेतृत्व हरिभक्ती पारायण आदरणीय निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री यांच्याकडेच असणार आहे. त्याही त्या ठिकाणी सप्ताहामध्ये सर्वांनी उपस्थिती दाखवावी. अधिक मासाच्या निमित्तानं हा सप्ताह होतोय. दरवर्षी म्हणजे 3 वर्ष पूर्ण होऊन गेली की किंवा 3 वर्षानंतर जो येतो त्याला अधिक मास म्हणतो आपण. त्या अधिक मासामध्ये जास्तीत जास्त माणसांनी दान धर्म करावा. आणि चांगला पर्व काळ आहे दानाचा. 1 महिन्याचा पर्व काळ आहे दान धर्माचा. मग कुणी नामचिंतन करतं, आपल्याला कुणाला काही वास्तूला द्यायचं असते तर त्या वास्तूच्या संबंधानं अन्नदानाच्या संबंधानं अशा प्रकारची नानाविध प्रकारची दानं या ठिकाणी होत असतात. आणि दुसरं एक सांगतो की या गुरुकुलावरती कुणाचाही वाढदिवस असला त्यांचा वाढदिवस त्या ठिकाणी आपण सगळे एकत्र येऊन नामचिंतनाने संपन्न करत असतो. वाढदिवसाच्या संकल्पना चांगल्या शास्त्रींनी बदलत आणल्यात. इतर ठिकाणी त्या ठिकाणी केक कापला जातो, पण इथं आल्यानंतर वाढदिवसाला शास्त्रींनी सांगितलं आम्हाला सर्वांना कलिंगड कापू आपण. ती कलिंगड कापण्याची प्रथा. आणि दुसरी गोष्ट त्यानिमित्तानं वाढदिवसही चांगल्या ठिकाणी साजरा होईल. आणि फुलाची पाकळी पायामधला एखादा दगड आपल्या मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या गुरुकुलाला लागेल एवढी एक त्या ठिकाणी सूचना लक्षात ठेवावी. अधिक मासामध्ये अनेक वाढदिवस येतील. वर्ष या ठिकाणी कुणीतरी इथं येत असतं. आणि या गुरुकुलाला काही ना काहीतरी आपण दातृत्वाची भूमिका संपन्न करत असतो. माहिती असावं. या ठिकाणी हा सप्ताह होतोय सांगवीमध्ये पिंपळे गुरवला. सप्ताह करणाऱ्यांमध्ये वारकरी महामंडळाचे अध्यक्ष आणि आमची वारकरी प्रस्थांतरित सेवा समिती जी आहे त्याचेही अध्यक्ष विजयाण्णा जगताप हे आम्हाला सगळ्याला घेऊन हा सप्ताह करतात. गुरुवर्य लभितकर बाबांचं मोठं मार्गदर्शन या सप्त्याला असतं. सप्ताहाची तारीख जी आहे 25/5/2026 ते 1/6/2026 या कालखंडामध्ये सप्ताह होणार आहे. अण्णांची सुद्धा सगळ्याच गोष्टीला मोठी दातृत्वाची भूमिका आहे. ज्ञानेश्वरीचा भागवताचा गाथ्याचा संकल्प आम्ही अण्णांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी काम केलं. आणि अण्णांनी त्या ठिकाणी ते काम करत असताना समग्र महाराष्ट्रभर वारकरी प्रस्थांतरित सेवा समितीनं हा उपक्रम पोचवला. अजूनही कुणी गाथा लिहित नसेल आणि गाथा ज्याला लिहायचा असेल त्यांनी नोंद करावी, आमच्याशी संपर्क करावा. हरिभक्तीपरायण शेखरजी महाराज जांभूळकर यांच्याशी संपर्क करावा. सोशल मीडियाच्या माध्यमातून समग्र महाराष्ट्राच्या बाहेर आपली गाथा जर पोचली असेल याचं सगळं श्रेय जातं आदरणीय शेखर महाराज जांभूळकर यांना. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होत्या. दाते असतील, संकल्प करणारे जरी असतील तरी त्या ठिकाणी एक मोठं काम प्रचार प्रसाराचं. असं म्हणतात नामातयाचा किंकर जेने केला हा. एकाएकाने एक भूमिका उचलली की मंदिर इमारत लवकर उभी राहते. असो. नंतर आमची बापूंसारखी मंडळी, बापू इथे आहेत महाराज, एक लक्षात घ्या असं व्यक्तिमत्व आहे. ज्ञानोबा आणि तुकोबा दरवर्षी पालखीच्या माध्यमातून चालत पुण्यात येतात. पण बापूंनी ठरवलं ज्ञानोबा तुकोबारावरती पुष्पवृष्टी होतेच पण हेलिकॉप्टरमधून करायची म्हणून दरवर्षी हेलिकॉप्टरमधून ज्ञानोबा तुकोबारावरती पुष्पवृष्टी करणार व्यक्तिमत्व. बापूंच्या एकटे बापूच नाही, सगळ्या बालेवाडीचं नाव सांगणार, बालवडकर परिवाराचं नाव सांगणार, वारकरी प्रस्थांतरित सेवा समितीचे आम्हाला प्रत्येक उपक्रमाला कार्यक्रमाला येऊ अथवा न येऊ पण बोलवणार. सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये आदरणीय बापू असतील, प्रकाशतात्या बालवडकर असतील, महादेव अण्णा असतील, आमचे आदरणीय विक्रमजी महाराज काळे असतील, सायकर माऊली असतील, सगळ्यांचा नामोल्लेख मला पुन्हा शक्य नाही. अर्धी नावं तुम्ही उद्या घ्यायच्यात राहिलेली. म्हणजे तुमचं अर्ध काम मी आता याच्यासाठी करतोय कारण आपलं काम आहे की बाबा आपल्याकडे जी मंडळी आल्यात त्यांचं स्वागत आमच्याकडनं आम्ही काय देणार आहे, शब्द सुमनाने स्वागत करू फार तर फार. आणि मग एवढंच आम्हाला द्यायचं तर ते सगळ्यांचा नामोल्लेख झाला पाहिजे, कुणाचा नामोल्लेख राहू नये. मगाशी सुद्धा सगळ्यांची जवळजवळ शेखर महाराजांनी नावं घेतले. शास्त्रींनी रोजच त्या ठिकाणी येणाऱ्याचं स्वागत केले. आम्ही त्या ठिकाणी कुणी असतं कुणी राहिलं आपल्याबरोबर तर त्याचं नाव त्या ठिकाणी सुचवण्याचं काम करतो. आपणही सुचवत जा. आपण सगळे भगवंताच्या समान आहात. अण्णांच्याही सप्ताहाला सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थिती दाखवायची. अजून काय सूचना आहे अण्णा पुढच्या काय उपक्रमाची वगैरे? अण्णांचं कार्य मोठे असो. उपस्थित सर्वांना धन्यवाद. किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी नेले येथ माझे चिवरले पायी कपन नाम संकीर्तनम यश्च सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनः तन्नमामि हरि परम. जय विठ्ठल जय 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 जय
आ बोलिलेले कुरे वेडे वा कुडे उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेशकरा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जय. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. वेदांत साधना वारकरी गुरुकुल रिहे आयोजित धी शुद्धीकरण संस्कार शिबिर या शिबिराचा हा समारोपीय भाग म्हणजे पंचदिनी नामोत्सव आणि उद्याचं समारोपाचं काल्याचं कीर्तन यातील ही उपांत्य दिवसाची जागराची सेवा परमादरणीय गुरुवर्य संतोषजी महाराज पायगुडे या गुरुकुलाचाच एक घटक असणारे महाराज यांनी ही सेवा वेदांत साधना वारकरी गुरुकुलाच्या चरणी या ठिकाणी ठेवली. महाराजांचा सन्मान होणं क्रमप्राप्त आहे. फार सुंदर प्रकाराने मागणीपर अभंग घेऊन ही सेवा महाराजांनी या ठिकाणी व्यक्त केली. पोरं आहेत सगळी उपस्थित, त्यांनाही समजेल आणि पोरांचे पालक आहेत त्यांनाही समजेल अशा प्रकाराने ही कीर्तनरूपी सेवा महाराजांनी या ठिकाणी संपन्न केली. आणि नकळत ते बोलून गेले की गुरुकुलाशी संबंधित असणारी लोक त्यांना एकमेकाच्या स्वभावाचे अंदाज पक्के होतात. नकळत ते बोलून गेले की शेखर महाराजांची परवानगी मी घेत नाही, पण मी सांगून देतो या गुरुकुलासाठी त्यांचेही 1 लाख रुपये आणि माझेही 1 लाख रुपये. आणि मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. त्यांचं आडनाव पायगुडे, त्यांच्या पायात काय गुड आहे हे ज्यांची उद्घाटनं त्यांनी केली हे त्यांनाच माहिती. उगाच नाही त्यांना उद्घाटनाला बोलवत. आपण 1 वर्षापूर्वी गुरुकुलाचा ही प्रतिमा गेल्याही वर्षी लावली गेली आणि याही वर्षी लावली गेली. आता पायगुडे महाराजांनी दगड जर का टाकला म्हणजे आता काही काम थांबत नाही हे 100% खात्रीने सांगतो. कारण त्यांच्या पायामध्ये ते गुड आहे. खूप सारी उद्घाटनं गेली ना, त्यांना एकदा विचारा जाऊन खऱ्या अर्थाने कोणाकोणाचा तो गुण असतो. ते निर्मळ स्वभावाच्या अंतकरणाचा माणूस आहे. आमच्याकडून कुणाला बोलणं होत असेल, माझा स्वभाव थोडा तिरसट आहे, बोलतो मी, इकडे शांत होण्यासाठी चालू आहे. तसं आता तुम्हाला काय वेगळं सांगायचं किंवा मागे रामभाऊ बोडके, योगेश गोडांबे बसले, आम्ही सगळी एकत्रित ऐकायला श्रवणाला फिरणारी मंडळी. मी कुठं कुठं बोलतो, कधी कधी वाहत जातो, काय होत जातो. मी स्वतःला नियंत्रित करण्यासाठी इकडे आलेला माणूस आहे. बऱ्याच वेळा होतं मागं पुढं, पण एवढ्या निर्मळ स्वभावाचा माणूस माझ्या आयुष्यात मी कधी नाही पाहिला की आपली जागा दुसऱ्याला देणारा. मला आपल्याकडे एक म्हण आहे, मी नेहमी सांगतो, बसायला पाठ देऊ नये, खायचं ताट द्यावा पण बसायला पाठ देऊ नये. ही एकमेव व्यक्तिमत्व माझ्या आयुष्यातलं असं आहे की ज्यांनी त्यांची जागा मला दिलेली आहे. कीर्तनकार म्हणून मला उभं करण्याचा सगळ्यात मोठा जर पाठबळ गुणाचा असेल तर ह्या एकट्या व्यक्तिमत्वाचं आहे. पुढे मग शास्त्रीजींच्या सोबत आलो, त्यांनी शिकवलं, काही गोष्टी बोलायला शिकलो. योगराज महाराज गोसावी असतील, आदरणीय गुरुवर्य आमचे नाशिकचे सिन्नरचे काळे महाराज असतील, भगीरथ महाराज काळे आणि जगन्नाथ महाराज पाटील, या 4-5 मंडळींच्या सहवासात राहिलो. एक साधा माणूस मी कीर्तनकार झालो. आणि त्यांच्या घरात परंपरा नाही, त्या माणसाला सुद्धा या मंडळींनी कीर्तनकार केलं. म्हणून मी या गुरुकुलासाठी पूर्ण वेळ समर्पित आहे. मग अशी सायकर माऊली बोलले, मी त्यांची माफी मागितली. माऊली नाही लग्नाला यायला जमत, लग्न फार आहेत, इथं मला थांबावं लागलं, शास्त्रींना थांबावं लागलं. आमच्याकडून लग्नाच्या थोड्या अपेक्षा कमी करा, आमच्याकडून पोरांच्या अपेक्षा करा, आम्हालाही घडायचंय सोबत पोरांनाही घडवायचंय. म्हणून शास्त्रीजींच्या संबंधात बऱ्याच वेळा गैरसमज होतात. ते लग्नाला येत नाही, ते अमुक ठिकाणी येत नाही किंवा स्वभाव असा आहे. त्यांचा स्वभाव पूर्ण पोरांना समर्पित आहे. पोरांना विचारा, पोरांचे निबंध पहा, वरती लिहिलंय शास्त्रीजी फार कडक आहे, पण खाली लिहिलंय आम्हाला ते फार आवडतात. आता हे दोन्ही वाक्य विसंगत आहेत. शास्त्रीजी फार कडक आहे पण खाली लिहिलंय आम्हाला ते फार आवडतात. हे शिस्तीचा महात्मा आहे. आमच्यासारख्याकडून थोडंफार खालीवर मागं पुढे होईल, पण त्यांच्याकडून नाही. त्यांचं एक जीवन समर्पित आहे, संन्यस्त जीवन आहे. पूर्ण वेळ ते या उपक्रमांना देतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणं आणि समाजातला तो अचूक माणूस हेरून त्याला सहकार्य करणं ही जबाबदारी आपली राहते. पण महादेवांना असेल, आम्ही सगळी मंडळी शास्त्रीजींवर प्रेम करणारी. गेल्या वर्षी अण्णा बोलून गेले, 1 स्लॅबची जबाबदारी माझी, ते गेल्याच वर्षी बोललेत, वारंवार सांगायची गरज नाही.
विजू अण्णा जगताप, हा जो स्टेज मंडप आहे ना, पहिले इथं मातीत शिवेल. एक फुगडी तुमची फार गाजली बरं का, स्मिताताईंची तुमची इथं माती होती, फुफुट्यात फुगडी खेळली होती तुम्ही. सगळ्यात जास्त व्ह्यू त्यावेळेस आला आणि नुकतंच युट्यूबला आपण टाकायला सुरुवात केली ती. इथं दगडी गोळा करून आपण शिबिर केलेलं, इथले काढायचे, ही लोक इथे राबायची, एवढ्यातून शिबिर काढलं. अण्णांना सांगितलं, अण्णा थोडं शिबिराला मांडव एकदा उडून गेला, मांडव पाहिजे, छत पाहिजे चांगलं पक्क. गोडांबे दरवर्षी आम्हाला सहकार्य करतात. कधीच त्या माणसाने आम्हाला साऊंड सिस्टीम आणि मंडपासाठी अडवलं नाही, कधीच नाही. या माणसाने नावच त्यांचं गोडांबे, ते बिगर फळाचे गोड करून टाकतात आम्हाला, कायम त्यांचं सहकार्य. मंडपाचं काम जगताप परिवाराला सांगितलं, त्यांचं सहकार्य लाभलं. हे उभं एक ना एक दिवस आपल्याला करणं. आज चिंता मिटली ना, तुमची माझी पोरं इथे सुरक्षित आहे. उद्या एखादा पत्रा उडाला, लागला, कापलं, दुर्घटना घडली नाही ना, कोणीतरी आलं, कोणी सीसीटीव्ही बसवले, कोणी आलं, कोणी फिल्टर पाण्याचा प्लॅन दिला, कोणीतरी. हे गुरुकुल सांभाळणं आपली जबाबदारी आहे महाराज. हे पुढच्या पिढ्यांच्यासाठी. इतर धर्मांची जरा ठिकाणं पहा, तिथं पैशाच्या थप्प्या लागल्यात, त्यामुळे त्यांना काम करायला सोपं जातं. पण गुरुकुलाला सांभाळणं आपली जबाबदारी. म्हणून हा जो उपक्रम आहे, या उपक्रमाच्या संबंधाने आपण सगळेच सहकार्य करत राहता. तुकारामजी खेंगरे दाजी आणि हा सांगतो, मी सांगतो माझ्या शैलीत, माझ्यावर आक्षेप मी घ्यायला तयार असतो. खेंगरे दाजी आणि त्यांचे सगळे खेंगरे परिवार, ते सगळे दाजी परिवार, ही सगळी लोक आहेत ना, असली सुंदर जबाबदारी घेतली, जागाच काढली त्यांनी चांगली. जेवढं सागवान लागल या गुरुकुलाच्या एका चौकटीपासून, मंदिरापासून जेवढं सागवान लागल, दारं खिडक्या काय लागायचे ते सगळ्या सागवानाची जबाबदारी त्यांनी घेतली. असे दाजी भेटायला पाहिजे. न्यायला येणारे दाजी लय भेटतात, द्यायला येणारे दाजी भेटायला पाहिजे. असे दाजी पाहिजे सगळी मंडळी. अधिक महिन्यात सगळे दाजी घ्यायला येणारे. मग एवढं जरी केलं ना, अधिकात जेवढं मिळाले तेवढं इथं आणून टाकलं तरी अधिक होऊन जाईल. बघा जरा हिशोब जुळत असेल तर. आदरणीय विजू अण्णा जगताप, संजय बापू, ती सगळी उपक्रमाला साथ देणारी मंडळी. नाव एखादं खालीवर होईल माझ्याकडून, नाहून जाईल, परंतु ही मंडळी निस्सीम प्रेम करणारी. सगळ्यांचे सत्कार होणार नाही, महाराजांनी नावं भरपूर घेतलेली, बोललेत महाराज भरपूर. सगळे एखादं राहतं, मागे पुढे होतं, आमच्या नजरेत आलं आम्ही काढून घेतो, पण विसरून जातं, विरून जातं. सगळ्यांचं शाब्दिक सुमनांनी स्वागत करतो. पूजनीय महाराजांचं पूजन या ठिकाणी होणं कर्मप्राप्त आहे. ते जरी परिवारातले असले तरी शास्त्रीजींची एक भूमिका आहे, ज्याची जागा त्याला देणं. ते आज कीर्तनकार या भूमिकेत आहे, वक्ता या भूमिकेत आहे. इतर वेळेस ते खाली बसले तरी आमच्यातले असं म्हणू, पण आज वक्ता या न्यायाप्रमाणे त्यांचा सन्मान होणं हे गरजेचं आहे. पूजनीय महाराजांना विनंती, आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. सन्मान देण्यासाठी आदरणीय विजय अण्णा जगताप, प्रकाश तात्या बालवडकर आणि आदरणीय संजय बापू बालवडकर, माऊली सायकर, विनंती राहील आपण सगळी मंडळी समोर या सन्मान देण्यासाठी. किरणजी कसपटे अन्नदाते आले असतील तर बरं, कदाचित आलेत का? हा मग चला. किरणजी कसपटे यांनी अन्नदान या ठिकाणी सप्ताहामध्ये दिलेलं आहे. विनंती राहील आपणही सन्मान देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहा. माऊली सायकर यांनी देखील एक पूर्ण दिवस अन्नदानासाठी, त्यांच्या परंपरेप्रमाणे नेहमीच पूर्ण दिवस त्यांनी या सप्ताहातला एक दिवस स्वीकारला होता. आदरणीय प्रकाशात्या रवीजी घाटे, विनंती राहील. अशोकरावजी बालवडकर, विनंती राहील या. मारुतीजी रानवडे, चला सन्मान देण्यासाठी या. सचिनजी भीमाजी जांभूळकर यांच्याकडून देखील 21,000 रुपये अन्नदानासाठी प्राप्त झालेले आहेत. धन्यवाद. पूजनीय महाराजांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे. पूजनीय भाऊ आदरणीय तात्याबा महाराज देव बोरकर, विनंती राहील व्यासपीठावर उपस्थित राहावं. उपस्थित सगळी मंडळी, विक्रम बापू काळे, विनंती राहील आपण उपस्थित राहावं. उमेशजी बोडके, निलेशजी पडळघरे, बबनजी केमसे, सुधीरजी कसपटे, राजारामजी जांभूळकर, सचिनजी जाधव, नामदेवजी तावरे, महादेवांना भोईर, बळवंत मामा जाधव, वसंत मामा मुरकुटे, रामजी बोडके, योगेशजी गोडांबे, संतोषजी शेळके, भीमरावजी गोडांबे. उत्कृष्ट साऊंड सिस्टीम, एकदा साऊंड सिस्टीम साठी जोरदार टाळ्या. नवनाथजी वझरकर, मारुतीजी शेडगे. अन्नदात्यांचा सन्मान म्हणून संजय बापू बालवडकर, आपण प्रातिनिधिक सन्मान घ्या. तुम्ही एक माणूस द्या, तुम्ही कोणाला तरी एक माणूस द्या.
महाराजांच्या हस्ते हा सन्मान संपन्न होईल. विनंती राहील आपण हा सन्मान संपन्न करा. कसपटे मामा, किरण मामा कसपटे यांचाही सन्मान, आदरणीय विजयांना जगताप यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. किरण कसपटे अन्नदाते त्यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. किरण कसपटे यांचाही संपूर्ण 1 दिवस शिबिरासाठी अन्नदान पूर्ण झालं त्यांचं. धन्यवाद. खिलारी मामा, मनोहरजी ओझरकर, शंकर मामा बोडके, बबनजी शेडगे, मारुती शेडगे, नवनाथजी ओझरकर, रमेशजी गवारे, तुकारामजी खेंगरेदाजी, शांतारामजी शिंदे, दिगंबरजी शिंदे, श्रीहरी मिंडे, बाळासाहेब ओझरकर, विवेकजी शेवाळे, शंकरजी बोरकर, उमेशजी साठे, नामदेवजी बोडके, माऊलीजी सायकर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. अन्नदाते म्हणून माऊलींना विनंती. शांताराम मामा गवारे, सचिनजी भोसले, सुभाषजी शेडगे, सुशांतजी देशमुख, श्रीकांतजी जांभूळकर यांचाही सन्मान होत आहे. यांचंही स्वागत शाब्दिक स्वरूपामध्ये होत आहे. या ठिकाणी 2 कीर्तनकार उपस्थित आहे. आदरणीय स्मिताताई संतोषजी महाराज पायगुडे, सायलीताई सुशांतजी महाराज देशमुख, दोघांचाही सन्मान या ठिकाणी होत आहे. अर्जुनजी शिंदे यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न केला जात आहे. विनंती राहील आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. गायनाचार्य आदरणीय बळवंत मामा जाधव नेरे भजनी मंडळाच्या वतीने आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या. चला. चला, स्मिताताई पायगुडे आणि सायलीताई देशमुख सन्मान देण्यासाठी, मला मागून आवाज आलाय, सन्मान घेण्यासाठी या. सन्मान देण्यासाठी रेवतीताई ढमाले, रुक्मिणीताई जांभूळकर, माजी उपसरपंच इंजवडी. विनंती राहील. अंजनाताई खेंगरे अक्का सन्मान देण्यासाठी या. चला लवकर लवकर या, लवकर या. आदरणीय बिराजदारजी महाराज, 5 दिवस त्यांची आपणाला सुंदर गायनाची साथ लाभली. ज्ञानेश्वरजी महाराज बंडेवाड त्यांचीही आपणाला गायनाची साथ लाभली. सारंग महाराज क्षीरसागर, पोरांनो तुमच्या आवडीचे शिक्षक, एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. सारंग महाराज म्हणजे या पोरांच्या आवडीचे शिक्षक. अंकुशजी महाराज कौशाले उत्कृष्ट गायनाचार्य. सिद्धेश्वरजी महाराज बागलाणी यांनीही सुंदर साथ संगत केली. आदरणीय विक्रम बापू काळे उपस्थित आहात. आपण सगळी मंडळी आणि आपल्या भागातील मंडळी, संतोषजी महाराज शेळके, बळवंत मामा जाधव, वसंत मामा, दशरथजी महाराज पायगुडे, ही सगळी मंडळी, एखादं नाव राहू शकतं माझ्याकडून, ही सगळ्या मंडळींनी साथ संगत केली. त्यांचेही शाब्दिक स्वरूपात आभार या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर भोजन प्रसाद होईल. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून कीर्तनानंतरचं सगळं जे काही बोलणं असेल, आपण त्याला सूत्रसंचालन म्हणतो, किंवा यथायोग्य प्रत्येकाचा असणारा सन्मान आपल्या प्रासादिक वाणीतून नेहमीच करत असतात. हरिभक्तीपरायण शेखरजी महाराज जांभूळकर समग्र महाराष्ट्रभर कीर्तन, प्रवचन असेल, कथा असेल, या सर्वांच्या माध्यमातून आपल्या वारकरी संप्रदायाचा चांगल्या पद्धतीचा प्रचार आणि प्रसार ते करतायत. हा प्रचार प्रसार करत असताना ज्यांचं पाठबळ नेहमी त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं उभं राहतं, पहिलं आपलं घर महत्वाचं असतं. आणि आपले आई, आपले वडील, त्यांनी त्या ठिकाणी आशीर्वाद कायम आपल्या लेकराच्या पाठीमागे ठेवले. म्हणून आज शेखर महाराज खूप महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करतायत. आज आदरणीय शेखरजी महाराज जांभूळकर यांचा सन्मान तर आपण टाळ्याच्या गजरात पुनश्च एकदा करूयात, परंतु आज त्यांच्या मातोश्री रुक्मिणी आई जांभूळकर असतील आणि परमपूज्य पिताश्री हरिभक्तीपरायण राजाराम जांभूळकर असतील, यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आणि तो लग्नाचा वाढदिवस इथं संपन्न होईल. लगेच विनंती आहे की जोडीने तर खुर्चीवरती बसा. मला माझ्या बायकोनी कानात येऊन सांगितलं, त्याच्यामुळे मला कळालं की ते लग्नाचा वाढदिवस आहे. कारण आपण इथं ठरवलंय की अधिक मासामध्ये अथवा वर्षभर ज्याचे ज्याचे कुणाचे वाढदिवस लग्नाचे असतील अथवा वैयक्तिक जन्माचा वाढदिवस असेल किंवा जन्मदिवस असेल,
तो इथं संपन्न करणार आहोत. आज लग्नाचा वाढदिवस आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी या गुरुकुलामध्ये त्यांचा संपन्न तर वाढदिवस होणार आहे, पण दक्षिणा देऊन होणार आहे, हे पण लक्षात ठेवा. असं आहे का? विशेष म्हणजे आज लग्नाचा वाढदिवस असताना शेखर महाराजांचे बंधू भावानी कसं पाठीमागे राहावं. बघा तुम्ही, काही काही ठिकाणी आपण काही गोष्टी पाहतो की भावाभावांची भांडणं बांधावर नाहीत आणि आपला भाऊ महाराष्ट्रामध्ये मोठा व्हावा याच्याकरता एक भाऊ पाठ राखण करतो. त्याचं उत्तम उदाहरण आमचे पैलवानकी क्षेत्राला पण चांगलं योगदान दिलं राजकारण असेल पैलवान श्रीकांतजी जांभूळकर, त्यांनाही विनंती आहे की आपल्या आई वडिलांच्या समोर आणि त्यांच्याच आपल्या सर्वांच्या साक्षीने हा आपला वाढदिवस जन्मदिवस संपन्न होईल. या त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. प्रियंकाताई तुम्ही पण यायचंय. कशी काय तारीख एकच काढली तुम्ही, ते काय कळलं नाही आपल्याला. असं आहे का? म्हणजे हा वाढदिवस एकत्र व्हावा, खर्चही कमी होईल पुढच्या दूरदृष्टिकोन पाहून का. या 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 चला चला चला. काय नाही, एकामेकाला फक्त गोड चारायचे आज एवढंच. हा आहे ना, गोड आणलंय ना आपण. आता वाढदिवस असा साजरा होणार आहे की पतीनं पत्नीला आणि पतीनं पत्नीला पत्नीनं पतीला गोड खाऊ घालायचं आजच्या दिवशी. म्हणजे पुढचा असणारा संसार आपला त्या ठिकाणी गोड होतो. औक्षण करण्यासाठी सुनबाई सगळ्या सुना बोरकर परिवाराच्या पळत या. आता नावं घ्यायला लावू नका. सुनबाई पोरांना जेवायचे, चला लवकर लवकर पळत या, लवकर प्रतिनिधी म्हणून या. चला अल्प वेळेमध्ये. हा लांबवायचं नाही आता, अगदी एक प्रातिनिधिक म्हणून पटकन चला. रंजनाताई चला, बारक्या सुनबाई, मोठ्या सुनबाई, मधव्या सुनबाई, धाकल्या, वरल्या, चुलत्या, खालत्या, मालत्या, पळा पटापट. कोणीतरी लवकर या. चला ताबाच मारला बरं का तुम्ही जरा स्टेजवर. चला चला पटकन घ्या. वायर आमची. वेदांत साधना वारकरी गुरुकुलाच्या या इमारतीसाठी सहकार्य करणाऱ्यांचे सगळ्यांची एकदा पुनश्च धन्यवाद करतो, व्यक्त करतो. आणि आमची ही थोडी कीर्तनकारांचा एक समूह आहे. मग आदरणीय पायगुडे महाराज असतील, मी असेल, बोरकर शास्त्रीजी असतील, अशी बरीच मंडळी, खरमाळे महाराज आहेत, वांजळे महाराज आहेत. आम्हाला पाठबळ देणारे पिंपरी चिंचवड वारकरी महामंडळाचे, सांग ना मग, पिंपरी चिंचवड वारकरी महामंडळाची सगळी टीम, विजवान्ना असतील, धर्ममा असतील, कोळेकर आबा असतील, ही सगळीच मंडळी बरं का. त्या सगळ्या मंडळींनी आम्हाला पाठबळ दिलं. या वेदांत साधना वारकरी गुरुकुलाच्या संबंधाने एक वाक्य सांगतो की इथं येण्यासाठी जी कमान लागेल त्या कमानीचे 2 खांब असतील ना, तर निवृत्ती महाराज बोरकर शास्त्री यांच्यासाठी त्या कमानीचे 2 खांब, म्हणजे एक खांब असेल संतोष महाराज पायगुडे आणि एक खांब असेल शेखर महाराज जांभूळकर. हे मी खामठोकपणे आज सांगतो. बोरकर शास्त्रींवर प्रेम करणारी मंडळी, त्याच्यामध्ये अग्रस्थानी आमची नावं घुसावी याच्यासाठी आमची थोडा हा शिरकाव आहे. कारण हे इतकं विद्वान व्यक्तिमत्व आहे, हे बाहेर गेल्याच्या नंतर कळतं आपणाला. ते उपस्थित आहे, आपणाला कल्पना नाही त्याची. आम्ही बाहेर त्यांच्या शब्दाचं वजन पाहिले, त्यांच्या नावाचं वजन पाहिले. महाराष्ट्रभर फिरत असताना त्यांचं नाव सांगितल्याच्या नंतर कानाला हात जातो ऐकणाऱ्याचा. एवढे विद्वान आहे. 18 वर्षाचं शिक्षण त्यांचं संपूर्ण, ते या पोरांसाठी त्यांनी जीवन खर्ची घातलेलं आहे. हे जाणून घ्या. आणि मी थोडासा अजून खाली येऊन त्या शब्दात बोलेल की त्यांचा फायदा करून घ्या. हा आपण विचार केलाच पाहिजे. अन्यथा ते एवढं महाराष्ट्राला, या मुळशी तालुक्याला, या रिह्याला, आपल्या भागाला लाभलेलं वैभव आहे असंच्या असं मातीमोल होऊन जाईल. त्यांचा फायदा करून घेणं ही आपली जबाबदारी आहे. विनंती राहील, चला पटकन, वेळ झालाय. त्यांना पण बोला. महाराज वरती मग ताईंना वर घ्या ना. यस वर यस चालेल. मागून या बाजूने. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय.
हा खिसे मोकळे करा, खिसे मोकळे करा जरा, नुसतेच नका सारू सारा. आज लयच गमती जमती झाल्या गाड्या. आई वडिलांच्या गळ्यात हार पडलेत आज लग्नानंतर, आजच बर का, आजच. रामकृष्णारी धन्यवाद. सगळ्यांना विनंती, महिला माता भगिनी जागेवर तिथंच पंगत होईल, पुरुष वर्ग या बाजूला जागेवर पंगत होईल, मुलांची अशीच मधल्या भागात पंगत होईल. युट्यूब चॅनल श्रीहरी काय